प्रस्तुत करणार आहेत रुचा पेठे, नाशिकची आहे. तिचा छोटासा परिचय करून देते. ती योग मध्ये अगदी निपुण आहे आणि संस्कृतचे क्लासेस घेते. आता लॉकडाऊन मुळे सगळं बंद आहे, पण ती खूप संस्कृत MA झालेली आहे, त्यामुळे क्लासेस घेते. तर ती आता वंदना प्रस्तुत करेल गणपतीची. रुचा पेठे माझ्याच ID वरनं जॉईन होणार आहेत, कारण माझी बायको आहेत त्या. अमित, कृपया बाकी सर्वांनी म्यूट करून घ्यावे स्वतःला. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव रुचा पेठे. आपण आज बाबांसारखंच आहे, माणसासारखं असेल ते तिथं दाबून देत का? हॅलो रुचा, ऐकू येते? हो येस, मला ऐकायला येतंय. रुचा, हा नमस्कार. माईकच्या जवळ येऊन बोला, आवाज एकदम बारीक आहे. रुचाजी. येस येस, नमस्कार. माझं नाव अजून रुचा जवळ पेठे घे. आणि आज मी सादर करते गणेश आवाज नाही येते रुचा. येतोय? येतोय येतोय माझा आवाज सगळ्यांना? नाही, जवळ घे माईक अगदी. बघा, केलं येतोय माझा आवाज? स्टार्ट माय व्हिडिओ असं येत आहे. हा चल कर, सुरू कर. ओके ने क्लिक केलं. त्याच्यावर एकच येते. समप्रभ सर्व कार्येषु सर्वदा. गणपतये नमो नमः. श्री सिद्धि नमो नमः. मान्य आहे पण गणपती बाप्पा. आपण गायत्री मंत्राला गणपती गायत्री मंत्र आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. ऐकू आलंय सगळ्यांना? अमित, ऐकू नाही येते. ऑनच ठेवलेला आहे माइक. आई थिंक उनका सिग्नल में कुछ रुकावट है. आवाज नहीं आ रहा जी, था? आप आगे बढ़िए अनुराधा जी. प्रोग्राम आप आगे बढ़िए. हम लोग फिर से एक बार गणपति की वंदन करके प्रारंभ करते हैं कार्यक्रम को. आपण कार्यक्रम सुरू करूया. थोडासा आवाजाचा हे होतोय, त्रास होतोय. तर धन्यवाद रुचा. आज आता आपली जी नेहमीची जशी प्रथा आहे की 2 आपण वक्ता ठेवतो आणि ते विषय वेगळे असतात. तर आज
आपले सगळ्यात पहिले विषय आहे आपला मधुकर नेनेजी आहेत. फोन दे मला. मधुकर नेनेजी आहेत ते आपल्याला स्वामी रामदास आणि राष्ट्रवाद या विषयावर प्रबोधन करणार आहेत. आणि त्यांचा मी थोडासा हे वाचून दाखवते, परिचय देते. त्यांचं नाव आहे मधुसूदन दीनानाथ नेने. त्यांचा व्यवसाय निवृत्त आहेत, ते बँकमध्ये होते अधिकारी. सध्या गेली 14 वर्ष सज्जनगड मासिक पत्रिका व कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. लेखन मध्ये बँकिंग व सहकार विषयी काही पुस्तकांचे लेखन त्यांनी केलेले आहे. अनेक विषयांवर विपुल लेखन, विविध नियतकालिकांमधनं पण स्तंभ लेखन केलेलं आहे. वक्तृत्वामध्ये अनेक विषयांवर अनेक ठिकाणी त्यांची व्याख्याने झालेली आहेत आणि विविध प्रकारच्या सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत. आणि पुरस्कार त्यांना मिळालेल्यांमध्ये एकूण 15 पुरस्कार मिळालेले आहेत. तर त्याच्यापैकी मुख्य आहे वाईभूषण, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचा साहित्यिक कार्यकर्ता पुरस्कार व अन्य. तर आपण मधुसूदनजींना प्रार्थना करतो की आपण यावं आणि आपला विषय मांडावा. मधुसूदनजी. मधुसूदनजी. जॉईन झालेत का? ते म्यूट आहेत. अनुराधाजी त्यांना अनम्यूट करायला सांगा. अनम्यूट केलं. केलंय. आले का माझा याचे आवाज ऐकू? हो हो आवाज हो हो. हा, बोलू का? सुरुवात करू? हो करा. का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मराठी जीनियस मंथली मीट या समूहावर होस्ट यांना आणि- तुम्ही यांचा फोटो जरा मोठा केला तर बरा होईल ना. त्यांना होस्ट करू शकता. मी करू का सुरुवात बोलायला? हो सुरू करा. आपण करू सुरुवात? करू का सुरुवात? शुरू करिए. हाँ, 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 शुरू हाँ, करिए करा, सर. करा. शुरू करिए सर. का सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. मराठी जीनियस मंथली मीटिंग या समूहामध्ये आज मी प्रथमच आपणा सर्वांना भेटतोय आणि त्यामुळे या भेटीमध्ये मला निश्चितपणे खूप आनंद आहे. आपण क्षेत्रातले मान्यवर यामध्ये सहभागी आहात असं मला समजलं आणि मी त्यामध्ये अगदी एक छोटासा माणूस आहे, पण तरी सुद्धा आपण प्रेमानं मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या विषयाला सुरुवात करतो. आज आपला जो विषय आपण मला या ठिकाणी दिलेला आहे तो आहे समर्थ रामदास स्वामींचा राष्ट्रवाद. आपल्याला समर्थ रामदास स्वामी हे कोण आहेत याबद्दल माहिती आहे, तरी सुद्धा अगदी थोडक्यात जाता जाता त्यांचा परिचय करून घेऊ आणि मग आपण थोड्या विषयाकडे वळू. एक विषय आपल्याला वेळ मर्यादित आहे आणि त्या मर्यादित वेळेमध्ये
समर्थांचा हा विषय खरं म्हणजे सांगणं फार कठीण आहे, कारण हा किमान 3-4 व्याख्यानांचा तरी हा विषय आहे. पण तरी सुद्धा आपण प्रयत्न करूया. आणि काही इथं माझे मराठी भाषिक बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासाठी मी अधूनमधून मला जमलं तर हिंदीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करेन. कारण तशी हिंदी इंग्रजी येत जरी असतं तरी नित्याची सवय बोलण्याची नसल्यामुळे ते जरा जमणं अवघड असेल. तरी सुद्धा मी प्रयत्न किमान हिंदी बोलण्याचा तरी निश्चित करेन. समर्थ रामदास स्वामी या नावानं साऱ्या महाराष्ट्राला परिचित असलेले रामदास स्वामी हे 17व्या शतकामध्ये जन्माला आले. इसवी सन 1608 हा त्यांचा जन्म. पुढं मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रातल्या जाम आहे, आता अंबड तालुक्यामध्ये आहे आणि जालना जिल्ह्यात आहे. तर त्या गावामध्ये त्यांचा जन्म झाला. पहिली 12 वर्ष ते गावात होते. त्याच्यानंतर मी कथा सांगत नाही, परंतु त्यांचं लग्न त्यांच्या आईनं ठरवलं होतं आणि ते लग्नातून पुढे पलायन त्यांनी केलं आणि ते बाहेर गेले आणि तिथून मग ते टाकलीला 12 वर्ष राहिले, नाशिक जवळ नंदिनी आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर. आणि पुढे तिथून त्यांनी भारत भ्रमण सुरू केलं 12 वर्ष. आणि खरं म्हणजे समर्थांचा राष्ट्रधर्म हा विषय तिथे सुरू होता. ज्यावेळी ते भारत भ्रमणासाठी बाहेर पडले त्यावेळी त्या काळची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं सगळं अवलोकन त्यांनी त्या 12 वर्षामध्ये केलं. खरं म्हणजे इतर साधू संन्यासी ज्याप्रमाणे करतात त्याप्रमाणे हिमालयात जाऊन सर्वसंग परित्याग करायचा आणि तिथंच राहायचं असं त्यांना करता आलं असतं. पण तिथं गेल्यावर आणि जाताना त्यांनी जे कोण परिस्थिती बघितली, हिमालयात गेल्यावर ते परत तिथं जात असताना त्यांना एक साक्षात्कार झाला की ते परतायला ते तिथंच राहणार होते. त्यांना साक्षात्कार झाला की त्यांनी प्रभू रामांचं हे घेतलेलं होतं, शिष्यत्व स्वीकारलेलं होतं, की साक्षात्कार झाला की तुम्ही इथे थांबू नका, तुम्ही असं त्यांना साक्षात्कार झाल्यामुळे त्यांनी सगळा सुरू केला. आणि ते संपूर्ण भारतभर त्यांनी त्यावेळी भारत शेजारचे नेपाळ, श्रीलंका असे काही जवळपास राज्य सुद्धा देश सुद्धा त्यांनी त्यावेळी ते गेले आणि त्यांनी एकूण परिस्थितीचं अवलोकन केलं. आणि त्या काळामध्ये आपल्या 5 शाया या मुसलमानी शाया अंमल सगळीकडे करत होत्या आणि त्यामुळे समाजाचा अत्यंत घात होत होता, नुकसान होत होतं आणि समाजावर अन्याय होत होता आणि त्या अन्यायाची दखल अशी फारशी घेतली जात नव्हती. योगायोगानं नंतरच्या थोड्याच अवधीमध्ये समर्थांच्या नंतर काहीच काळामध्ये महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये शहाजी राजांच्या आणि मातोश्री जिजाबाईंच्या पोटी शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी पुढच्या काळामध्ये मग जे काही राज्य मोठं केलं, हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, त्याचा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये ज्या साली समर्थ जन्मले त्याच साली महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामध्ये देहूला संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. एकाच वेळी संत तुकाराम, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज अशी 3 महान माणसं एकाच वेळी आपल्या देशामध्ये जन्माला आली. आणि त्यामुळे या भूमीचं भाग्य मोठं आहे, महाराष्ट्राच्या भूमीचं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये या तिन्ही स्वतंत्र बुद्धीची, स्वतंत्र प्रज्ञेची, स्वयंभू अशी व्यक्तिमत्व होती. तिघांचा तसा व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने एकाशी काही संबंध नव्हता, परंतु त्यांचं काम मात्र ठिकठिकाणच्या ज्याच्यामध्ये परस्परांना पूरक असं काम चाललं होतं, समाज बांधण्याचं काम चाललं होतं. आणि त्या कामामध्ये तिघही आणि कोतीनुसार ते काम करत होते. आता हे काम करत असताना समर्थांच्या मनात आलं की आत्ताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती किती भयान आहे. ती भयान परिस्थितीचं सगळं वर्णन त्यांनी आपल्या आसमानी सुलतानी नावाच्या काव्यामध्ये केलेलं आहे. आसमानी म्हणजे आकाशातून येणारं संकट, म्हणजेच निसर्गाद्वारे आलेलं संकट, म्हणजे भूकंप असेल, वादळ असेल, पूर असेल वगैरे. आणि सुलतानी म्हणजे त्यावेळी ते सुलतानशाही संपूर्ण भारतामध्ये जिकडे तिकडे होती. सुलतानी म्हणजे या सुलतानाने किंवा सुलतानशाहीनं त्या राजांनी केलेले अन्याय. अशा प्रकारे दोन्ही बाजूनं आसमानही फाटलं होतं
आणि सुलतानशाहीचा खूप मोठा त्रास दहशत इथल्या माणसांवर होती. विशेषतः सुलतान मंडळी जी होती त्यांचे जे शिपाई वगैरे ते सगळे स्त्रियांची आबरू घेण्याचा प्रयत्न त्यांचा फार व्हायचा. आणि हे सगळं इतकं न पटणारं मनाला आणि न मानवणारं त्या प्रकारचं दृश्य हे समर्थांच्या मनासमोर येत होतं आणि समोर होते. आणि हे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आलं की इथं आपण नुसतं असं पाहत हिंडत बसण्यापेक्षा इथे काहीतरी लोकात गेलं पाहिजे, काहीतरी एक प्रकारची चळवळ केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. त्या संघर्ष केल्याशिवाय चळवळ उभारल्याशिवाय आपल्याला ते कार्य करता येणार नाही. आणि येते काय तो कॉन्टॅक्ट अभी अभी आपका कनेक्शन हेलो? ठीक लग रहा है सर, आप बात करिए सर. अभी बात कर सकते हो, हम सुनाई पड़ रहा है सर. हो हो येत आहे येत आहे देण्याची कनेक्शन येत आहे. चालू करा येत आहे ऐकू. हा केलंय ते स्वतःला त्यावेळी अशा काम काय करायचं उत्तम कीर्तनकार होते. योगामध्ये त्यांनी अत्यंत चांगलं असं त्यावेळेच त्यांनी शिक्षण घेतलेलं होतं आणि अध्यात्मातलं ही नाशिक सारख्या असल्यामुळे पुरस्चरण करायचं आणि मग ते झाल्यानंतर 10 वाजता मध्यान्नीच्या आधी थोडस बाहेर यायचं. पुरा आंघोळ पूजा वगैरे ती आंघोळ झालेली असायची. पूजा वगैरे करून थोडीशी मागायची ती भिक्षा खायची आणि नाशिक हा सगळा कार्यक्रम काही नव्हती. तर नाशिकला जायचं आणि तिथं वेगवेगळ्या मंदिरांमध्ये कीर्तनकारांची, प्रवचनकारांची, निरूपणकारांची कीर्तन, प्रवचन, निरूपण असं होत असत. ते ऐकायचं. दुपारी वेळ जो मोकळा मिळत असे त्या वेळेमध्ये तिथली जे काही त्या काळाची ग्रंथालय उपलब्ध होती किंवा हे जे वेगवेगळ्या लोकांच्या पाठशाळा उपलब्ध होत्या त्या पाठशाळांमध्ये काही ग्रंथ, हस्तलिखित ग्रंथ असायचे तेव्हा त्या हस्तलिखित ग्रंथ उपलब्ध व्हायचे. त्या ग्रंथांचं अवलोकन करायचं, त्या ग्रंथांच्या मधून शिकायचं. अशा पद्धतीने 12 वर्ष त्यांनी खूप ज्ञान संपादन केलं आणि मग त्या संपादलेल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करण्यासाठी ते इकडे आले. कारण त्यांनी त्याच वेळी लहान वयातच निर्णय घेतलेला होता की आपण आजन्म ब्रह्मचारी राहायचं आणि मग ऐच्छिक ब्रह्मचार्याचं व्रत त्यांनी स्वीकारून ते पुढे ते कामाला लागले. त्याच काळात आपल्याला माहितीये 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि समर्थ त्याआधी 8 साली समर्थांचा जन्म झालेला आहे. म्हणजे समर्थ शिवाजी महाराजांपेक्षा वयानं 22 वर्षानं मोठे होते. समर्थ ज्यावेळी इकडे आले त्यावेळी शिवाजी राजे अगदी बालवयातले होते, पण इकडे त्यांचं पुण्याला येऊन किंवा त्यांना मातोश्री जिजाबाई हे त्यांना चांगलं शिक्षण देत होत्या आणि त्यांची एक लहानपणापासूनची जी हे होती की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. नुसती आपण आदिलशहाची विजापूरच्या नोकरी करत बसणं त्याच्यामध्ये काही अर्थ नाही. आपल्याला जर समाज घडवायचा तर आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य आणि पूर्ण स्वराज्य मिळवलं पाहिजे आणि ही त्यांच्या मनामध्ये बिंबवण्याचं काम त्यांच्या आई मातोश्री जिजाबाई यांनी पद्धती केलं. अनेक प्रकारचे संस्कार त्यांच्यावर केले आणि मग त्या संस्कारातून
शिवाजी महाराजांचं जीवन घडलं आणि ज्यावेळी समर्थ इकडे महाराष्ट्रात आले होते त्याच्यानंतरच्या काही छत्रपती शिवाजी महाराज इकडे पुण्याला होते, पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते आणि त्यामुळे समर्थाने आपल्या कार्याचं जे ठिकाण आहे ते ठिकाण म्हणजे 1642 साली ते जे ठिकाण निवडलं ते सातारा जिल्ह्यामध्ये चाफळ, आपण गावाचं नाव ऐकलं असेल, कदाचित आपण चाफळला अनेक जण गेलेला सुद्धा असाल, तर त्या चाफळ या ठिकाणी ते समर्थ तिथं आहे. तिथे चाफळला त्यांनी का ते निवडलं तर त्याचा एक त्यामागचा फार दृष्टिकोन होता. त्यावेळी विजापूरची आदिलशाही राज्य करत होती. चाफळ हे तसं मध्यवर्ती ठिकाण होतं, पुणेही तसं जवळ होतं, विजापूरही जवळ होतं. त्यानंतर चाफळ असा भाग आहे की तो सह्याद्रीच्या डोंगराच्या कडेकपारीमध्ये वसलेला आहे, त्यामुळे झटकन कुणाला काही कळणार नाही. संरक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत मोक्याचं ठिकाण अशा प्रकारे म्हणून त्यांनी चाफळ निवड केली. कारण त्याच्यापूर्वी समर्थाची पार वाईपासून महाबळेश्वर, पोलादपूर मार्गे कोकण बिकण इथपर्यंत बघून आपल्याला जागेच्या शोध असताना त्यांना ही चाफळची जागा आवडली आणि चाफळला त्यांनी मुक्काम केला आणि पुढे चाफळ हेच समर्थांच्या कार्याचं मुख्य स्थान झालं. आणि मग ते स्थान झाल्यानंतर चाफळला राहून त्यांची दिनचर्या सुरू झाली. कशी तर त्यांचे तोपर्यंत त्यांनी काही आपले शिष्य केलेले होते, काही ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी त्या घरात जातील, तिथे जर काही मुलं भेटतील, तरुण मुलं भेटतील तर अशी मुलं हेरणं आणि त्यांना आपल्या कार्यासाठी घेऊन येणं अशा प्रकारे सुद्धा त्यांनी खूप काम केलं. आणि असा एक त्यांचा हळूहळू चांगला असा संच जमायला लागला आणि मग तो संच जमायला लागल्यानंतर त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. आणि हे त्यांचं काम आहे की हिंदवी स्वराज्याची स्थापना जी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. हे इथं आता आपण हिंदू सगळे असून सुद्धा आपल्याला आपलं स्वत्व असं काही नाही राहिलं. जवळजवळ 400 वर्ष होऊन गेली होती समर्थ होते तोपर्यंत, की तोपर्यंत इतरांचं म्हणजे मुसलमानी शाह्यांचं, पाची शाह्यांचं राज्य आपल्याला चालू होतं ठिकठिकाणच्या भागामध्ये. आणि मग आपण आपलं स्वतःचे इतके आपले विद्वान होते बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात आणि युद्धाच्या क्षेत्रामध्ये आपले खूप युद्ध वीरांनी नाव कमावलेलं होतं. असं असताना सुद्धा आपले सगळे लोक आता हतबल झाले होते, हतप्रभ झाले होते, काय करावं असं त्यांच्या मनामध्ये होतं. अशा वेळी समर्थांनी तरुणांना एकत्र केलं, त्यांच्यामध्ये व्यायामाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी गावोगावी मारुतीची मंदिरं स्थापन केली. आणि समर्थांना सुद्धा मारुतीचे अनेक भाव आहेत, त्याच्यामध्ये दास मारुती आणि वीर मारुती. समर्थ हे स्वतः दास होते म्हणून त्यांनी रामाचे दास म्हणून काम केलं आणि मारुतीही तसेच रामांचे दास म्हणून काम करत होते. पण समर्थांना समाजापुढे मात्र मारुतींचं स्वरूप आहे ते वीर मारुतींचं आणायचं होतं, की मारुती हे किती वीर आहेत, किती बलवान आहेत, किती ताकदवान आहेत, किती विचारवंत आहेत, किती बुद्धिमान आहेत आणि आपल्या शक्तीचा, युक्तीचा प्रयोग त्यांनी कसा केलेला आहे हे रामायणातला कथाभाग वाचून आपल्या सर्वांना ऐकून माहिती असतो. तर त्या छत्रपती शिवरायांच्या या कार्यासाठी आपल्या या तरुणांचा उपयोग व्हावा अशी एक त्यांच्या मनामध्ये स्वाभाविकपणे भावना होती. आणि मग समर्थाने असे ठिकठिकाणी मठ स्थापन केले. ही त्यांच्या लोकशाही कारभाराची म्हणा किंवा धर्माच्या कार्याची म्हणा सुरुवात होती. समर्थांना जो धर्म स्थापन करायचा होता तो असा हिंदुत्व धर्म होताच, हिंदवी स्वराज्य होताच, परंतु त्यापेक्षाही त्यांच्या मनामध्ये एक मानव धर्म या ठिकाणी स्थापन करावा आणि जो आपला हिंदू धर्म आहे तोच खरं मला उपाय आहे. आणि हिंदू धर्माची सगळी तत्व आहेत ती मानव धर्माला उत्तेजन देणारी, प्रेरणा देणारी अशी आहेत. परंतु मधल्या काही काळामध्ये एक प्रकारचे तसे अत्याचार झाल्यामुळे लोक आपलं स्वत्व आणि कर्तृत्व जे काय आपल्या पूर्वीच्या लोकांनी केलंय ते विसरले होते आणि त्यामुळं त्यांच्या मनामध्ये ते जागं करण्याचं काम हे समर्थांच्या राष्ट्रधर्मानं केलं. यासाठी त्यांनी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरं बांधली, त्याच्याबरोबर व्यायामशाळा निर्माण केल्या आणि तरुणांना दोन्ही ज्ञान दिले. नुसतं शरीर हे बरोबर आहे पण त्याच्यापेक्षाही ते पाहिजे, म्हणजे म्हणून मन आणि मेंदू बळकट करण्याचं काम हे समर्थाने त्या काळामध्ये केलं. आपल्याला माहिती की आत्ताच्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यात मिळून समर्थाने 11 ठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन केली. त्यांना 11 मारुती म्हणून ओळखलं जातं
अजूनही तिथं आपण यात्रेला वगैरे लोक जातात. त्या 11 ठिकाणी मारुतीची मंदिरं स्थापन करून त्या भागातल्या सगळ्या तरुणांना त्यांनी तिथे एकत्र केलं आणि त्यांच्या मनामध्ये राष्ट्रप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातून अनेक मावळे, अनेक वीर तयार झाले आणि ते ठिकठिकाणी छत्रपती शिवाजीराजांच्या सैन्यामध्ये गेले, त्यांच्या बरोबर गेले, त्यांच्या पाठीशी गेले. असे अनेक मावळे असतील, असे अनेक लोक असतील, असे सगळेजण गेले आणि त्यांच्या माध्यमातून समर्थांचं हे सगळं काम चालू होतं. आणि समर्थांच्या मनामध्ये हा जो धर्म होता तो त्यांचा राष्ट्रधर्म म्हणजे काय, तर केवळ आपण जो धर्म एखादा विशिष्ट धर्म, विशिष्ट तत्वज्ञान ते तर आहेच, ते आमच्या हिंदू धर्माबद्दल तत्वज्ञान ते सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याबद्दल शंकाच नाही. पण त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र करून आपल्याला जो सर्व मानवांच्या मध्ये एकता आणण्याचे काम आहे. परंतु त्यासाठी आधी आपलं घर बळकट केलं पाहिजे, आधी आपलं कुटुंब संस्कारित केलं पाहिजे. कुटुंब जर संस्कारित झालं असेल, आपली मुलं बाळ जर संस्कारित असतील तर समाज संस्कारित होईल. आपला समाज संस्कारित असेल तर आपलं राज्य संस्कारित होईल. आपलं राज्य संस्कारित असेल तर आपलं राष्ट्र संस्कारित होईल. आणि आपलं राष्ट्र संस्कारित होईल तर इतर राष्ट्र आपल्यापासून धडा घेतील, ती संस्कारित होतील. आणि अशी जगातली सगळी माणसं संस्कारित झाल्यानंतर एक मानव, एक संस्कारित मानव, मानवजात सगळी एक, अशा प्रकारचा विचार घेऊन, अशा प्रकारचा विवेक घेऊन समर्थाने काम करायला सुरुवात केली. हे काम खूप अवघड आहे, त्याची कल्पना आपल्याला समर्थाने होती, आपल्याला असेल. आज इतकी वर्ष होऊन गेली तरी सुद्धा हे काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. आज ज्यांची पुण्यतिथी आपण साजरी करतो आहोत त्या स्वामी विवेकानंदांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचं सुद्धा हेच ध्येय होतं, हे स्वप्न होतं. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की मी आज काम करतोय ते काम करायला कदाचित मला 1500 वर्षांपेक्षा सुद्धा अधिक काळ लागेल. एवढं काम सोपं नाहीये, परंतु मला त्यावेळी प्रत्येक पिढीमध्ये जीवावर उदार होणारे काही तरुण पाहिजे. हीच मागणी होती. कुछ प्रॉब्लम है? नहीं जी, ठीक चल रहा है ना, ठीक चल रहा है, ठीक. ते प्रवचन आणि कीर्तनाच्या माध्यमातून हे समाज प्रबोधन, समाज जागृतीचं काम करत होते. त्याच्यावर तुम्हाला छोटी सांगतो की ते समर्थांच्या त्या गोष्टीचा उल्लेख आहे. समर्थ असेच एकदा सकाळी भिक्षा मागायला गेले असताना एका गावात बदलायचं, एका गावात होते ते 2-4 दिवस एका घरी भिक्षेला जात होते. आणि मग त्या घरातली बाई ती भिक्षा काही वाढताना त्यांना नीट अशी समजून अशी काही वाढायची नाही, किंवा ती काहीतरी आल्या गोसावडी वगैरे, असं गोसावडा वगैरे असं करून ती त्यांना हे कर वागायची. हे तरी सुद्धा समर्थ आपल्या रोज नियमाने जायचे, किती त्यांनी काही त्रास दिला तरी काही आपण जायचं. एकदा असं एका ठिकाणी भिक्षा माग 2-3 दिवस ते भिक्षा मागायला जात होते. आणि एक दिवशी त्यांच्या असं लक्षात आलं की गेले 3-4 वर्ष, 3-4 दिवस आपण या ठिकाणी भिक्षा मागायला येतोय. त्या बाई आपल्याला उत्साहानं, चांगल्या भावनेनं, चांगल्या हास्य मुद्रेनं आपल्याला भिक्षा घालत होत्या. आणि गेले 2 दिवस झाले त्यांचा चेहरा कुठेतरी मरूल झालेला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरून त्या बाई कुठल्या तरी दुःखात आहे, संकटात आहेत असं त्यांना जाणीव झाली. म्हणून त्याने विचारलं, ताई काही अडचण आहे का? तर त्या म्हणल्या हो. आणि त्यांनी काय सांगितलं की ते तिचा नवरा, म्हणजे तो गावामधला कुलकर्णी होता, तर त्या तिच्या नवऱ्याला विजयपूरच्या सरदाराच्या म्हणजे शिपायाने उचलून घेऊन गेलेले, अटक करून, आणि तिकडे घेऊन गेले होते. आणि मग समर्थाने चौकशी केली. त्याने त्या बाईंनी सांगितलं, समर्थ म्हणजे तुम्ही काही काळजी करू नका. मग समर्थाने आपले काही माणसं दूध तिथे काही पाठवले. मग लक्षात आलं की त्याच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे, पैसे खाल्ल्याचे वगैरे असे काही आरोप केलेले होते. आणि मग त्या आरोपातून समर्थाने त्यांची बाजू तिथं मांडली आणि या आरोपातून ते मोकळे झाले. आणि मग त्यांना 4-5 दिवसाने किंवा 8 दिवसाने असेल त्यांना त्या तिथनं मोकळं केलं आणि ते त्यांच्या गावात, कराडजवळ त्या गावात आले. अशा प्रकारे घरन घर भिक्षा मिसे. समर्थाचं वाक्य आहे की भिक्षा कशासाठी, तर भिक्षेच्या निमित्तानं घर आपल्याला पारखता येतं. घरातली माणसं, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे आजच्या भाषेमध्ये, ती बॉडी लँग्वेज पाहिल्यावर, वाचल्यावर, ऐकल्यावर आपल्याला त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजतं. ही समर्थांची त्यामागची फार मोठी भूमिका होती. समर्थ हे आजच्या काळातले PhD वगैरे नसतील, पण त्या काळातले
त्यांचं खूप मोठं मानसशास्त्र त्यांचा उपयोग होता. मानसशास्त्राचा त्यांचा फार मोठा अभ्यास होता आणि मनाचे श्लोक हे संपूर्णपणे आधुनिक मानसशास्त्राचा बेस ज्याच्यावर आहे त्याच ह्याच्यावर आहे. फक्त त्या बेस ऐवजी तो बेस तोच आहे, फक्त समर्थांचं इथं श्रीराम आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना श्रीरामाचं परमेश्वराचं अधिष्ठान पाहिजे. श्रीरामाचं नाव घेतलं किंवा आपल्या कुठल्या दैवताचं नाव घेतलं की आपल्याला वाईट काम करण्याची दुर्बुद्धीच होणार नाही. परमेश्वराचं नाव जेव्हा आपल्या मनामध्ये कायम असेल त्यावेळी आपण नेहमी काहीतरी नित्य काहीतरी चांगलंच करत जाऊ, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. आणि सगळ्यामध्ये आपलं काय वाईट असतं तर मन वाईट असतं, जे आपल्या प्रत्येकाला असतं पण कोणाला नाही. आणि असं इतका हा न दिसणारा पण अत्यंत परिणाम करणारा असा अवयव आहे. बाकी तुमचे शरीर किती असलं, जर मन कमकुवत असलं तर त्या चांगल्या पेरा ध्येयष्टीचा सुद्धा काही उपयोग होत नाही. म्हणून त्यासाठी मन आणि मेंदू हे दोन्ही बळकट करणं हे अत्यंत जरुरीचं आहे. आणि हेच काम त्यांनी त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये, विशेषतः तरुणांच्या मनामध्ये बिंबवण्याचं केलेलं आहे. आता बघा आपण राष्ट्रधर्माकडे येऊया. आता राष्ट्रधर्म म्हणजे काय, आपल्याला असं शिकवलं जातं की ब्रिटिश आले आणि त्यांनीच आमच्या मनामध्ये राष्ट्र म्हणजे काय, नेशन म्हणजे काय याची कल्पना रुजवली. पण तसं काही नाहीये. आमच्या प्राचीन काळामध्ये सुद्धा कदाचित तो भाग लहान असेल परंतु आमचं राष्ट्र काय आहे, अस्मिन राष्ट्रे अशा वेदाच्या अनेक प्रार्थना आहेत. आपण जे पूजेनंतर आरती झाल्यानंतर आपण काय म्हणतो, मंत्रपुष्प जे म्हणतो त्याच्यामध्ये या सार्वभौम राष्ट्राची सगळी संकल्पना मांडलेली आहे. आपल्याला ते माहिती नसतं, आपण ऐकतो, आपल्याचा अर्थ माहिती नसतो. त्या राष्ट्राची कल्पना ही त्या ठिकाणी मांडलेली आहे. त्या कल्पनेतून मग आपलं राष्ट्र कसं आहे हेच लोकांच्या मनामध्ये बिंबवण्याच्या काळापासून सुद्धा आपल्या वेदामध्ये ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये काही सूक्त आहेत की आम्ही सगळ्यांनी एकत्र यावं. म्हणजे संघटनेचा मंत्र हा काही नवीन नाहीये, हा मंत्र आपल्या वेद काळात आहे. ऋग्वेदाच्या 10व्या सूक्तामध्ये 10व्या मंडलातली जी सूक्त आहेत ती सूक्त आपल्या सर्वांना माहिती आहेत. आणि त्या सूक्ताच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी एक व्हावं. इतकं एक व्हावं नुसतं नाही तर आमच्या मुखातून एका विचारानं वाणी आमची प्रगटावी. कदाचित आमची क्षेत्र भिन्न असतील कामाची, परंतु अंतिम गंतव्यस्थान हे आमचं एकच आहे आणि ते म्हणजे आमच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी अविरत आम्ही झुंज घेणं हे आमचं गंतव्यस्थान आहे. ते सगळ्यांचं आहे. मी इकडे वाईट असेल, कुणी नाशिकला असेल, कुणी आणखी कुठं महाराष्ट्राच्या बाहेर असतील किंवा देशाच्या सुद्धा बाहेर असतील. तर अशी जी सगळी माणसं आहेत त्या सगळ्यांनी एक राष्ट्र म्हणून एकत्र यायचं आहे, एक माणूस म्हणून एकत्र यायचं आहे, मानवजात सगळी एक म्हणून यायचं आहे. आणि अशा पद्धतीनं आपण एकत्र आल्यानंतर जो आपला समाज निर्माण होईल तो निश्चितपणे एक राष्ट्रीयत्वाचा जनक होईल, राष्ट्रवादाचा तो पुरस्कर्ता होईल. आणि राष्ट्रवाद म्हणजे फक्त जमीन नव्हे, जमीन तर आहेच, आपला भूभाग जो काय आहे तो आपण जपलाच पाहिजे. वाढवण्यापेक्षा आहे तो जपणं आणि दुसऱ्याचा न घेणं ही भारतीय संस्कृती आहे. आपण कधी कुणावर आक्रमण केल्याचा इतिहास नाही. हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म असा आहे की ज्यांनी कधी आपल्या प्रचारासाठी धर्मांतर वगैरे करायला लोकांना कुणाला लावलं नाही. इतरांनी मग काय केलं, आपण अजून सुद्धा काय प्रकार चाललोय ते आपण बघतो. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर हे हिंदू धर्माची जी काही वैशिष्ट्य आहे ती वैशिष्ट्य जतन करीत त्याच्यामध्ये थोडस नाविन्य आणत, आधुनिकपणा आणत. कारण समर्थांचे तुम्हाला लक्षात येईल की त्या काळामध्ये उर्दू, अरबी, फारसी अशा भाषांचा मुसलमानी राज्य असल्यामुळे भारतामध्ये रूढ होता. समर्थांनी आपल्या वाङ्मयामध्ये अशा अनेक भाषांचा वापर केलेला आहे. ह्या सगळ्या भाषा भगिनी आहेत. त्या सगळ्या भाषा भगिनीवर जे काही शब्द आहेत ते करत आपला शब्दसंग्रह वाढवायचा, व्होकॅब्युलरी ज्याला आपण म्हणतो ती आपली व्होकॅब्युलरी वाढवायची. या पद्धतीने समर्थांनी सुद्धा अनेक फारसी, उर्दू, अरेबिक अशा शब्दांचा वापर आपल्या साहित्यामध्ये केलाय. ते आपल्याला ठिकठिकाणी त्यांचं साहित्य वाचताना लक्षात येईल. आता समर्थांच्या राष्ट्रवादाचे जे 3 किंवा 4 प्रमुख आधार स्तंभ आहेत असं आपल्याला म्हणता येईल, त्या त्यांच्याकडे आपण शेवटच्या 10-15 मिनिटांमध्ये जाऊया. आणि ते आधारस्तंभ म्हणजे पहिलं दासबोध. राष्ट्रवादाची किंवा राष्ट्रधर्माची भगवद्गीता असं जरी आपण दासबोधाचा उल्लेख केला तरी सुद्धा तो अस्थानी ठरणार नाही. दासबोध ही कोणत्या एका ग्रंथावरची टीका ज्ञानेश्वरी सारखी जरी नसली तरी माझ्या मते समर्थांनी त्यामध्ये कर्मयोगाचाच पुरस्कार केलेला आहे. दासबोधामध्ये प्रपंच आणि परमार्थ याची अत्यंत सुरेखरित्या गुंफण केलेली आहे, सांगर घातलेली आहे. प्रयत्नवाद
म्हणजेच समर्थांचा प्रयत्नवाद म्हणजेच भगवद्गीतेतला कर्मयोग आहे असं जर आपण मानलं तर त्याच्यामध्ये काही वावगं वाटण्याचं आपल्याला कारण नाही. तर या दोन्हीमध्ये एकच आहे, सारखं माणसाने कर्म करीत राहणं. फळाची आशा नंतर आहे, फळाची आशा मुळात करायचीच नाही. तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला चांगलं त्याचं फळ मिळणारच आहे. त्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची किंवा वाट बघायची गरज नाहीये. अशा प्रकारचा एक विवेकाचा विचार समर्थांच्या साहित्यामध्ये विवेक हा शब्द अक्षरशः शेकडो वेळा आलेला आहे. केवळ दासबोधातच नव्हे तर त्यांच्या सर्व वाङ्मयामध्ये विवेक, साक्षेप, नंतर प्रयत्न असे काही शब्द आलेले आहेत. हे सगळे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांना काही अर्थ आहेत. प्रयत्न केला तर प्रारब्धाच्या मागे जावं लागत नाही. प्रारब्ध आपोआप तुमच्या मागे चालत येतं. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला एक 14वा श्लोक आहे. अधिष्ठानम तथा कर्ता कर्णंच पृथग्विधम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात पंचमम. हा आध्यात्मिक दृष्ट्या आणि शब्दशः व्यावहारिक दृष्ट्या या श्लोकाचे वेगवेगळे होतात. आपण आता फक्त इथं समर्थांचं काम बघताना थोडक्यात व्यावहारिक अर्थ त्याचा बघूया. आणि तो व्यावहारिक अर्थ असा आहे की अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथग्विधम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात पंचमम. आमची उद्दिष्ट चांगली आहेत, मूळ विचार चांगले आहेत. तथा करता म्हणजे माझे विचार चांगले आहेत, मी स्वतः काम करणार आहे. अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथग्विधम, मी काम करतो, माझी तयारी, उद्दिष्ट चांगले, विचार चांगले, काम करायची तयारी आहे. पण मला साधन जर मिळली नाही, आता सुद्धा आपण हे तांत्रिक साधन आपण घेतलंय म्हणून आता करोना असून सुद्धा गेली 1.5 वर्ष आपण अशा पद्धतीनं एकमेकांशी संपर्क साधू शकतो. हे जर मला स्थान मिळू शकलं, संपर्काचं साधन जर मिळू शकलं नसतं तर मी तुमच्याशी आज संपर्क करू शकलो नसतो. म्हणजे त्यामुळे स्थान हे महत्वाचं आहे. म्हणजे साधन सामग्री ती पण महत्वाची आहे. आणि मग अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथग्विधम विविधांश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. या सगळ्या 3 गोष्टी माझ्याजवळ आहेत. मग पृथक चेष्टा म्हणजे आपण मराठीमध्ये जी करतो ती नव्हे, टिंगल नव्हे. तर चेष्टा याचा अर्थ संस्कृत मधला शब्द आहे. चेष्टा याचा अर्थ कृती असा आहे. या 3 गोष्टी माझ्याजवळ आहेत आणि मी जर तयारच झालो नाही, मी कृतीच केली नाही, त्या 3 गोष्टींचा उपयोग नाही आणि माझं सगळं त्या 3 गोष्टी वाया जातील, फळ जातील. आणि म्हणून 5वी गोष्ट काय आहे, ह्या 4 गोष्टी तुमच्या जवळ असतील तर 5वी गोष्ट दैवम पंचमम. दैव म्हणजे भगवद्गीता भगवंतांनी 5वी गोष्ट मागितली आहे. म्हणजे किती शेवटची असं म्हणतो तो अधिष्ठानम तथा करता कर्णंच पृथग्विधम विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. म्हणजे ते दैव हे म्हणजे एकूण 5 प्रश्न आहेत. समर्थाने आपल्याकडे 5 प्रश्नांची प्रश्नपत्रिका सोडवायला पाठवली आहे. प्रत्येकाला 20 मार्क आहेत. 20 100 मार्काची प्रश्नपत्रिका आहे. हे पहिले 4 गुण जर आपल्याजवळ असतील तर 20-80 म्हणजे आपण डिस्टिंक्शन मिळवलेलं आहे. म्हणजे आपल्याला पुढच्या आणखीन काही गुण नशीब तुमच्या मागे येईल. तुमच्याजवळ जर गुण असतील, तुमच्याजवळ जर सगळं ज्ञान असेल तर नशीब तुमच्या मागे येईल. पण नशिबाला इतकं महत्व देऊ नका असा अगदी स्पष्ट संदेश गीतेमध्ये दिलेला आहे. आणि त्या 18व्या अध्यायातले हा मी 14वा श्लोक सांगितला. वेळेअभावी मागचा 13वा आणि पुढचा 15वा हे मी श्लोक आता सांगू शकत नाही, पण ते श्लोकही त्या संदर्भातलेच आहेत. या 13, 14, 15 या 3 श्लोकांची जी कडी आहे, या 3 श्लोकांची कडी जर आपण घरी गेल्यानंतर किंवा आता आपण सगळे घरीच आहात आपलं हे झाल्यानंतर जर आपण बघितलं अर्थाची जर गीता आपल्याकडे असेल तर आपल्याला ते लक्षात येईल की हे कसं व्यवस्थित आहे. तोच कर्मयोग गीता रहस्यामध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्याला सांगितलं. काळाची गरज पाहून गीतेमधला जो काही धर्म आहे तो सगळा आपल्याला वेळोवेळीच्या या महापुरुषाने सांगितलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि म्हणून मग गीता असेल हा सुद्धा किंवा दासबोध असेल हा सुद्धा एक प्रकारे धर्माचंच ते निदान आहे. आणि धर्म निर्माण करण्यासाठी कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, कशा प्रकारच्या निष्ठा असल्या पाहिजेत, कशा प्रकारचा प्रयत्नवाद असला पाहिजे, कशा प्रकारचं आध्यात्मिक ज्ञान तुम्हाला पाहिजे आणि कशा प्रकारचं प्रापंचिक किंवा ज्ञान तुम्हाला पाहिजे, अशा सर्वांचा एक सूत्र अशा पद्धतीनं घेतलेला आढावा आणि मागोवा म्हणजे आपल्याला दासबोध म्हणता येईल. दासबोध हा कोणत्या एका विशिष्ट धर्माचा ग्रंथ म्हणून आपल्याला त्याला बोलणं दाखवता सर्व मानवांना
चांगलं वागायचं कसं, गीतेचं सुद्धा असंच आहे. गीता म्हणजे केवळ हिंदूंचीच असं नाही, गीतेतला जो भाग आहे तो अनुकरणाचा भाग आहे. दासबोधाचा जो भाग आहे तो नुसतं वाचनाचं किंवा पारायण करण्याचा नाहीये, तर तो अनुसरण करायचं. अनुकरणापेक्षा अनुसरण महत्वाचं. अनुकरण करणं त्यामधनं सोपं असतं आणि अनुसरण हे अवघड असतं. मी आता त्या श्लेषामध्ये जात नाही अर्थामध्ये, पण त्या दोन्हीमध्ये थोड्याशा अर्थाच्या सूक्ष्म आणि अशा भिन्न छटा आहेत. प्रत्येक शब्दाचे अर्थ आपण त्याच्या छटा घेऊन त्या भाव कोणत्या वेळी कोणता भाव व्यक्त करायचा ते पाहून जर आपण त्या शब्दांच्या अर्थाकडे बघितलं तर आपल्याला खूप वेगवेगळे अर्थ गवसतील आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचा आनंद स्वामी. अशा प्रकारे समर्थांनी या दासबोधाच्या माध्यमातून त्यांना जो काही धर्म निर्माण करायचा होता, त्यांना जे राष्ट्राच्या बद्दल जी काही लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करायचं, राष्ट्रधर्म याचा अर्थ साधा आहे, ही माझी भूमी आहे आणि माझ्या भूमीवर माझं प्रेम आहे. मी कुणावर आक्रमण करणार नाही हे जरी खरं असलं तरी दुसऱ्याने कोणी केलेलं आक्रमण मी सहन करणार नाही. अशा प्रकारची माझी भूमिका जेव्हा तयार होईल तरी मी राष्ट्रधर्माचा खऱ्या अर्थानं पायीक होईल. राष्ट्रगुरु जगत तुकाराम महाराजांनी सुद्धा पायिकीचे अभंग म्हणून लिहिलेले आहेत. 101 अभंग त्यांचे पायिकीचे अभंग या नावाने प्रसिद्ध आहेत. तर त्याच्यामध्ये पायिक म्हणजे सैनिक, देशाचा सैनिक आहे. इथे आपल्यामध्ये नरवणे मॅडम किंवा त्यांचे मिस्टर हे सगळे मिलिटरीतले आपण बरेच लोक आहात. फार मोठे तुम्ही सैनिक, देशासाठी फार मोठं काम तुम्ही केलेलं आहे. त्या तुमच्यावर आमची नुसती पोपटपंची आहे त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे. तुम्ही अजूनपर्यंत तुम्ही आता निवृत्त झाल्यानंतर सुद्धा अशा प्रकारे सामाजिक उपक्रम सुरू करतात, हे खरं तुमचं काम आहे. काहीच नाही, परंतु तरी सुद्धा थोडस काहीतरी तुमच्या सहवासानं जर पुष्पा संगे मातीसे वास लागे असं जर काही घडलं तर बरं होईल. या निमित्तानं या भावनेनं मी आपल्याकडं या ठिकाणी बोलायला आलं. वेळ आपल्याला खूप कमी आहे. एक दासबोध झाला, आणखी दोन तीन गोष्टींचा थोडक्यात उल्लेख करून मी थांबणार आहे, कारण मला माहिती आहे आपल्या वेळेचं बंधन आपल्याला आहे. माझ्यानंतर आमचे दुसरेही मित्र या ठिकाणी बोलणार आहेत. आपल्याला पुन्हा कधी वेळ मिळाला तर विस्तारानं आपण हा विषय मांडूया, कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अर्ध्या एक तासाचा विषय नाही, हा किमान 3-4 तास, किमान 1 तास 1.5 तास तरी तो विषय आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित तो खोलामध्ये जाऊन मांडता येईल. ठीक आहे, परंतु मग दोन गोष्टी सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना जे समर्थांनी पत्र लिहिलं, ते पहिलं पत्र जे लिहिलं ते पत्र आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर जे संभाजीराजांना पत्र लिहिलं ती 2 पत्र आणि समर्थांचं आनंद वनभुवनी नावाचं काव्य आपल्या सर्वांना माहिती आहे. लता मंगेशकरांनी त्यांच्या कुटुंबियाने ते काव्य आपल्या समोर आणलेलं आहे सगळ्यांनी. ते आनंद वनभुवन काव्य, दासबोध नावाचा ग्रंथ, शिवकल्याण राजा हे शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र आणि छत्रपती शंभू महाराजांना, संभाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर दिलेला संदेश आणि त्याच्या खेरीज दासबोधातलं मूर्ख लक्षण समास, सद्गुरू लक्षण समास आणि गुण समास अशी जे काही चांगले समास, सद्गुण समास असे जे आहेत ते हे सगळे राष्ट्रधर्माची गीता आहे किंवा राष्ट्रधर्माचे ते टेक्स्ट बुक आहेत असं आपण म्हटलं तरी चालेल. शिवकार्य महाराष्ट्र धर्माचा फक्त हिचा उल्लेख तेवढंच करतो. शिवरायांना जे पत्र आहे त्यात त्यांनी आपल्याला त्यांनी लिहिले आहे 10व्या ओळीतले 2 शेवटच्या ओळी फार महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये समर्थाने एकच म्हणजे महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे. आज जो काही महाराष्ट्र धर्म राहिलेला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केला की आज जो काही महाराष्ट्र धर्म राहिलेला आहे, आज जे तुम्ही परक्यांशी लढतायत ते केवळ तुमच्यामुळे आमच्या मनामध्ये या राष्ट्र धर्माची म्हणजे महाराष्ट्र धर्माची, महाराष्ट्र म्हणजे फक्त आपला महाराष्ट्रपुरतं मर्यादित नाही, तर त्यांच्या मनामध्ये महान राष्ट्राची संकल्पना होती. म्हणून तो महाराष्ट्र धर्म म्हणजे संपूर्ण मानवजातीचा आहे. मानवजात सुद्धा एक राष्ट्र मानता येईल. युनोचं काम तेच आहे. दुर्दैवानं त्याचे सुद्धा राजकारण आहे, परंतु ते त्यासाठी युनो एकत्र झालं. परंतु तसं न मी समर्थांच्या मनामध्ये सुद्धा असंच आहे. या सगळ्या मोठ्या लोकांच्या मनामध्ये अशा सगळ्या भावना असतात. आणि मग शिवकल्याण राजानंतर छत्रपतींच्या निर्वाणानंतर समर्थांना त्यांचं जीवनावरचं हेच उडलं आणि शेवटच्या 2 वर्षाने समर्थान 1.5-2 वर्षामध्ये समर्थांनी आपला इहरोगीचा जीवन प्रवास संपवला आणि वयाच्या 74व्या वर्षी ते 1682 साली आपल्यातून निघून गेले. पण त्याच्या आधी काही काळ त्यांनी जे संभाजी महाराजांना पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वर्णन केलं होतं ते वर्णन केलं तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रधर्माचं रूप काय आहे आणि शिवाजी हे राष्ट्रधर्माला कसे योग्य असे होते. शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे.
हे पुढचं महत्वाचं आहे. सकळ सुखांचा त्याग करून साधीचे जो योग. राष्ट्रधर्माचं मुख्य काय आहे तर मला सुखासनावर बसून मला काही मिळेल असं न बघता त्यासाठी मला सगळ्या सुखाचा त्याग केला पाहिजे. शेवटी माझी माता पिता सुद्धा सोडले पाहिजे समर्थांनी, तेच केलंय. हे राष्ट्रधर्माचं महत्वाचं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी केलंय म्हणून त्यांचा गौरव त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलेला आहे. सकळ सुखांचा त्याग करून साधीचे योग आणि राष्ट्रधर्माचं लोकशाहीचं महत्व. राज्य धर्माची राज्य साधनाची लगबग कैसी असे. राज्य साधना करणे जे सोपं नाही. साधन आणि साधना चतुष्टयामध्ये फार गोष्टी आहेत, ते मी आता सांगत बसत नाही. तर साधना करण्या राज्याची साधना करणं म्हणजे प्रजेचे कल्याण करण्यासाठी आपण काय करणं याला अर्थ राज्य साधना. शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश लिहिलं आहे. त्या शेवटी असं म्हटलेलं आहे त्यांनी की सकळ सुखांचा त्याग करून साधीचे योग राज्य साधनाची लगबग कैशी असे समर्थाने म्हटलेलं आहे. आणि त्याच्यातून शिवाजी महाराजांचे सगळे गुण आहेत ते सगळे गुण वर्णन केले. मोठं ते पत्र आहे, 10-15 ओव्यांचं पत्र आहे. दोन्ही मिळून 30-32 ओव्यांची पत्र आहेत. आणखीनही त्यांचे काही हे आहेत ते सगळं आपल्याला सांगायला त्या ठिकाणी वेळ नाहीये म्हणून मी हिंदीमध्ये प्रयत्न. मेरे भाई और बहनों, आज जो अभी मैं 70 वर्षों का हूँ, बरसों का हूँ. 65 साल हो गए मैं मराठी बोलता हूँ, इसीलिए मैं मराठी थोड़ी बोल सकता हूँ. बहुत अच्छा बोल ये मुझे मालूम है, तो भी कुछ प्रयत्न करता हूँ. लेकिन अभी हिंदी में भी आप थोड़ा सुनिए. 2 मिनट के अंदर ही मैं सब मेरा पूरा करूंगा. छत्रपति शिवाजी ये महाराष्ट्र के और देश के भूषण थे. और छत्रपति शिवाजी महाराज का जन्म हुआ और उन्होंने राज्य कारभार इतने अच्छी तरह से किया. केवल राज्य कारभार ही नहीं किया, उनका राज्य कोई सीधा साधा नहीं था. उनके सामने अनेक शत्रु थे. निजाम, औरंगजेब, ये सब शत्रु थे और उनका निपात करना बहुत कठिन काम था. वो काम उसने शिवाजी महाराज ने किया. उसके लिए उसने सामान्य मराठी, जिनको मराठी में मावळा कहा जाता है, ऐसे सामान्य लोगों को करके उनको शिक्षा दिया और शिक्षा देकर उनको तैयार किया और उनको लड़ने के लिए तैयार किया. उसमें तानाजी हुआ. अभी तानाजी का एक नाम पर एक सिनेमा आ रहा होऊन गया, क्या बोलते ऐसा बोलते हैं. तानाजी नाम का एक पिक्चर आया था अभी और उसमें अच्छी तरह तानाजी का, मैंने तो वो सिनेमा देखा ही नहीं है, लेकिन लोग बोलते हैं कि उसमें अच्छी तरह तानाजी की व्यक्ति रेखा और हिंदी लोगों को जो मराठी जानते नहीं है उनके लिए दिखाई दी गई है, ऐसा मैंने सुना है. वो जो तानाजी है, ऐसे अनेक तानाजी उन्होंने तैयार किए. इस सभी तानाजी लोगों के साथ शिवाजी राजा इसने हिंदवी स्वराज्य निर्माण किया. हिंदवी स्वराज्य ये हिंदुओं का राजा है, हिंदुओं का राज्य है. इसका दूसरे धर्म का विरोध करना नहीं, दूसरे धर्मों का भी स्वागत है, लेकिन हमारा धर्म है जो अच्छा है के साथ जो है वो बदलने होते हैं उनको हम पराभूत है, ऐसा विश्व उन्होंने जगह. ऐसी इस कारण से शिवाजी का नाम भारत में और देश भर में बहुत अच्छा है. प्रताप है इसमें बुलाया, मुझे सुना और इसके लिए मैं आप सभी को धन्यवाद देता हूं और यहाँ ठहरता हूं. मी आता इथं थांबतोय. आपण सर्वांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे काही मोडके तोडके विचार ऐकले त्याबद्दल मी आपणास मनापासून धन्यवाद देतो. मी आवर्जून उल्लेख करेल तो अनुराधाताई नरवणे यांचा आणि केदार गाडगे यांचा. केदार गाडगे यांच्यामुळे अनुराधाताईंची माझी ओळख झाली आणि गेल्या 8 दिवसामध्ये
अनुराधाताईंचं एकूण जे काम आहे ते माझ्या कानावर आलं, ते खरोखर खूप चांगलं आहे. आम्ही 2-3 वेळा बोललो, त्याच्यातून हे सगळं आपलं काम चांगलं आहे आणि चांगल्या कामाला आपण थोडस सहकार्य केलं पाहिजे. या भूमिकेतून मी या ठिकाणी आलो. पुन्हा मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली देतो. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद जय मधुसूदन. जय रघुवीर समर्थ. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि आपला हिंदीचा जो प्रयास केला तो खूपच छान वाटला. आणि समर्थांचा जो हा दृष्टिकोन आहे खूप सुंदररित्या आपण मांडला. आणि आम्हाला हा जो समर्थांचा राष्ट्रवाद आहे हा नवीन तऱ्हेने समजायला साधन झाले. आता महाराष्ट्र हा नेहमीच साहित्य, संगीत, कला आणि अध्यात्माच्या क्षेत्रात अत्यंत समृद्ध राज्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रातही विशेष कामगिरी बऱ्याच लोकांनी बजावलेली आहे. तर मी आज आपण इथे जितक्या मराठी लोकांना भारतरत्न मिळाले त्यांची एक जस्ट नावं सांगते. त्याच्यामध्ये आहेत डॉक्टर धोंडो केशव कर्वेजी, डॉक्टर पांडुरंग वामन काणेजी, विनोबा भावेजी, डॉक्टर भीमराव आंबेडकरजी, लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशीजी, सचिन तेंडुलकर, नानाजी देशमुख, मोरारजी देसाई, एम विश्वेश्वरय्या आणि जहांगीर रतनजी दादाभाई टाटा. हे जरी मोरारजी देसाईजी आणि विश्वेश्वरय्याजी, जहांगीर रतन जी ते जरी मराठी नसले तरी त्यांचा महाराष्ट्राशी खूप संबंध राहिलेला आहे. तर आता मी पुढच्या कार्यक्रमाला पुढे जाते आणि अमित पेठेला दुसऱ्या वक्त्याच्या बद्दल त्याचा परिचय देऊन आमंत्रित करते. अमित पेठे. नमस्कार सर्वांना, ऐकू येतंय? नाही, आवाज मोठा. नमस्कार त्यांना ऐकू येतंय सगळ्यांना? मोठा कर जरा. नमस्कार सगळ्यांना, ऐकू येतंय? हा. अधिक जास्त वेळ न देता माझं नाव अमित पेठे. आपले आज दुसरे वक्ते जे आहेत मल्हार पांडे यांचा थोडक्यात परिचय करून देतो मी. श्री मल्हार पांडे हे फायनल इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत. आपका आवाज स्लो हो रहा है, नहीं सुनाई दे रहा। आवाज खूपच स्लो आहे. थोडक्यात मी परिचय करून देतो श्री मल्हार पांडे यांचा. येतं ऐकू? तर श्री मल्हार पांडे हे फायनल इयर. हॅलो, बाकीच्यांनी म्यूट करा, बाकीच्यांनी म्यूट करा. मी बोलू का? बोलू का? अमितजी थोडस जवळ या, माईकच्या जवळ येऊन बोला आणि थोडस मोठं बोला. नमस्कार, मी अमित पेठे. जास्त वेळ न घेता जे दुसरे आहेत श्री मल्हार पांडे यांचा परिचय करून देतो. श्री पांडे हे स्ट्रीमचे स्टुडंट आहेत आणि ते बरेच ब्लॉग्स लिहितात. स्वराज्य किंवा इन मराठी असे जे पब्लिकेशन्स आहेत त्याच्यात त्यांचे बरेच हिस्टॉरिकल ब्लॉग्स असतात. त्यांचा अभ्यासही बऱ्यापैकी आहे मराठा हिस्ट्रीवरती. ते आपल्या पुढे आज सादर करणार आहेत श्रीमंत माधवराव पेशवा यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं कार्य. मला एकच सांगतो की आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की 1761 साली जी पानिपतचं युद्ध झालं असं समजलं जातं की त्याच्यानंतर मराठा आपल्या साम्राज्याला उतरती कळायला लागली आणि नंतर ब्रिटिशनी ते पुढे गिळंकृत केलं. तर असं नाहीये, हा खूप मोठा गैरसमज आहे. तर माधवराव पेशवे हे जे गादीवर आले नानासाहेब पेशव्यांनंतर, तर ह्यांनी जवळजवळ जे काही आपण गमावलेलं होतं पानिपतमध्ये त्याच्यात 80% तो सगळा प्रदेश आहे तो परत मिळवलाय. त्यांची कारकीर्द फक्त 11 वर्षांची उणीपुरी होती, पण त्यांनी हे खूप तेजस्वी पेशवे होते आणि त्यांनी खूप मोठं कार्य करून मग ते पुढे गेले. त्यांना बोलू. हा, तर मी हँड ओव्हर करतो श्री मल्हार पांडे यांना.
धन्यवाद. माझा मल्हारजी आवाज व्यवस्थित येतोय? मल्हारजी स्वागत आहे. त्याचं नमस्ते. जरा ऐकू नाही आलं. तर मी एकदा सगळ्यांना परत तुमचं थोडा परिचय देते आणि तुम्ही पण सांगाल, कारण तुम्ही मला बोलताना म्हणाला होतात की मी जरा एक वेगळे पण विषय करतो, तर त्याच्याबद्दल तुम्ही पण सांगाल तर खूप बरं होईल. निश्चित अ, निश्चित निश्चित. येस. चालेल, सुरू केलं तरी. हा, माझा आवाज व्यवस्थित येतोय ना? हो. ओके. आता एक तर सर्वप्रथम सर्वांचे धन्यवाद आणि अनुराधाताई तुमचे तर त्याहून धन्यवाद की मला तुम्ही या कार्यक्रमावरती बोलायला इथं निमंत्रित केलं. आणि आजचा जो विषय आहे म्हणजे माधवराव पेशवे आणि याआधी श्री मधुसूदनजी यांनी जो रामदास महाराजांचा विषय मांडला त्यालाच आपण थोडस पुढे कंटिन्यू केलं तर आपण या सगळ्या गोष्टींचं जे म्हणजे आपण एक प्रोडक्ट होतं आणि त्यांनी काय काय गोष्टी घडल्या याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करूयात. आता आपण जेव्हा इतिहासाकडे बघतो तेव्हा आपण पेशव्यांचा इतिहास हा दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये इतका इम्पॉर्टंट असून सुद्धा तो समाजामध्ये प्रचलित झाला नाही. आता त्यामागे अनेक कारणं होती, कदाचित काही इतिहासकारांची होती, काही राजकारण्यांची होती, त्याच्यामध्ये त्यांनी जातीय समीकरण आणली. अशा सगळ्या गोष्टींमुळे अनेक वर्षांसाठी हा इतिहास हा समाजामध्ये प्रचलित झाला नाही. पण आता जसं आपण 21व्या शतकात आलो आहोत आणि अनेक रेफरन्सेस अनेक पत्र आपल्याला सापडतात त्याच्यावरनं आपल्याला लक्षात येतं की कदाचित जर छत्रपती संभाजी महाराजांनंतर पेशवे पदावरती किंवा पेशव्यांची जे काही कारकीर्द होती मराठा स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, त्याचं रूपांतर साम्राज्य झालं नसतं तर कदाचित आपणच वेगळ्या परिस्थितीत असलो असतो. मी सुरुवात करतो आपल्या विषयाला. ग्रँड डफ हे जे इतिहासकार होते, खूप मोठे इतिहासकार होते, त्यांचं एक वाक्य, खूप सुंदर वाक्य त्यांच्या एका पुस्तकात, अँड द प्लेन्स ऑफ पानिपत वेर नॉट मोर फेटल टू द मराठा एम्पायर दॅन द अर्ली ऑन एंड ऑफ दिस एक्सलंट प्रिन्स. असं वाक्य ग्रँड डफ यांनी माधवरावांच्या प्रित्यर्थ म्हणलं होतं. आता हे वाक्याचा जो काही गाभा आहे, या वाक्याचा अर्थ आहे तो त्यांनाच समजेल ज्यांनी पानिपताबद्दल थोडक्यात वाचलंय. पण ज्यांनी नाही वाचलं त्यांनी काही काळजी करू नका, मी आता थोड्या वेळात ह्या गोष्टी सांगेन. 11व्या शतकाच्या आसपास आपल्या भारतावरती अनेक सारी आक्रमणं होत होती. ही आक्रमणं होत असताना आपण तेव्हाही आज सारखेच अशासाठी नमूद करतो की आजही आपला समाज एकवटलेला नाही, ही सत्य. हे त्यावेळेस सुद्धा होतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे आक्रमण होत असताना अनेक सारे इस्लामिक हल्लेखोर आपल्यावरती आले आणि एक 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 करत आपली संस्कृतीचा नासधूस केला. भारतामध्ये अनेक लोकांमध्ये एक संघता नसल्यामुळं त्यांनी दिल्ली जी आपली इंद्रप्रस्थ एकेकाळची राजधानी होती, जी अनेक वर्षांपासून राजधानी होती, त्याच्यावरती पूर्णपणे सत्ता काबीज केली आणि तिथं सुलतानी आणि इस्लामिक शाही ज्या वेगवेगळ्या होत्या त्या सगळ्या निर्माण झाल्या. अनेक अत्याचार, वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे कायदे असे करत 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 हिंदू समाजावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असताना संत, महात्मे, स्त्रिया, बायका, मुलं हे सगळे जण शेवटी भगवंताचरणी प्रार्थना करू लागले होते की आता तरी हा अत्याचार संपव, आता तरी ह्या गोष्टी सगळ्या संपवा. पण दुर्दैवानं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये आपण म्हणूयात की अशा काही माणसं त्यावेळेला पुढे आली नाही. पण त्यावेळेला 300 वर्षांच्या त्या तपश्चर्येनंतर जसं बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या एका खूप सुंदर कथाकथनामध्ये म्हणतात की 300 वर्षांच्या त्या तपश्चर्येनंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि जो उदय झाला मराठा साम्राज्याचा, तिथून आपलं खऱ्या अर्थाने भारताचं भवितव्य संपूर्ण पद्धतीने बदललं. कदाचित शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज आपण फार वेगळ्या परिस्थितीत असलो असतो. शिवाजी महाराजांचा 1630 साली जन्म झाला आणि त्यांनी 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये असं कार्य करून दाखवलं की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक स्वराज्य निर्माण करण्याची एक ज्योत पेटली. शिवाजी महाराजांनी सगळ्यात मोठा बदल काय केला असेल तर तो बदल म्हणजे त्या व्यक्तीनं मराठा साम्राज्याचं ज्यामध्ये त्या आधी सगळे जे काही राजे होते ते सगळे त्यांच्या समर्थकांना व्यक्तिपूजक करून ठेवलं होतं, पण शिवाजी महाराजांनी त्यांना ध्येयपूजक केलं. ध्येयपूजक ही खूप मोठी गोष्ट आहे. ध्येयासाठी लढणं हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलं. ध्येय काय तर स्वराज्य निर्माण करून आपलं स्वतःचं राज्य, हिंदूंचं राज्य निर्माण करून आपण आपल्या जागेवरती आधिपत्य निर्माण केलं पाहिजे. हे त्यानंतर संभाजी महाराज आले. 1680 साली शिवाजी महाराजांना देवाज्ञा झाली. त्यानंतर संभाजी महाराज आले. संभाजी महाराज म्हणजे शिवाजी महाराजांपेक्षा 10 पटीने रौद्र रूपाने आले. औरंगजेब आणि अनेक मुघल जे काही शाह्या होत्या या सगळ्यांना त्यांनी सळो की पळो करून सोडलं.
दुर्दैवानं फितुरीमुळं संभाजी महाराजांचा मृत्यू झाला. पण औरंगजेब फक्त मराठा साम्राज्याच्या विरुद्ध लढण्यासाठी स्वतःचं सबंध मोठं साम्राज्य सोडून दख्खनकडे आला आणि 1708 साली तो नगरच्या इथं खितपत गेला, तो मेला. पण जेव्हा संभाजी महाराज गेले तर संभाजी पुत्र अर्थात थोरले शाहू महाराज आणि येसुबाई ह्या हे दोन्ही महान व्यक्ती, हे दोन्हीही पुढचे छत्रपती आणि राणी ह्या औरंगजेबाच्या कैदेत होत्या. जवळपास 12-13 वर्ष किंवा त्याहून जास्तच त्या अटकेत होत्या. त्या अटकेत असताना इथं आपल्या आतमध्ये मराठा साम्राज्यामध्ये गृहकलह चालू झाले की कुठली गादी श्रेष्ठ, कोल्हापूरची गादी श्रेष्ठ का साताऱ्याची गादी श्रेष्ठ, असे करत करत बरेचसे वाद सुरू झाले. 1708 साली ज्यावेळेस औरंगजेब गेला त्यावेळेला शाहू महाराज म्हणजे थोरले शाहू महाराज संभाजी महाराजांचा पुत्र हे सुटले त्या कैदेतून. आणि त्यावेळेला शाहू महाराजांना मारण्यासाठी म्हणून अनेक लोक पाठवले गेले होते. पण त्यांना धनाजी जाधवांच्या सोबत मिळून ज्यांनी वाचवलं ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. बाळाजी विश्वनाथ भट यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यावरती प्रचंड विश्वास होता आणि त्यांना म्हणजे त्यांना त्याबद्दल पूर्णपणे विश्वास होता की आपलं जे काही पुढे साम्राज्य चालवायचंय ते छत्रपती गादीच्या खाली चालवायचं आणि त्यांनी शाहू महाराजांना वाचवलं. शाहू महाराजांना त्या सगळ्या प्रसंगांवरतून आणि या सगळ्या त्यांच्या एकंदरीत बुद्धिमत्ता पाहून 1713 साली त्यांचं कान्होजी आंग्र्यांच्या विरुद्ध 1713 साली त्यांना पेशवेपद देण्यात आलं आणि तिथून खऱ्या अर्थानं मराठा स्वराज्याचं रूपांतर मराठा साम्राज्यामध्ये निर्माण व्हायला सुरू झालं. 1713 साली पेशवेपद मिळालं त्यावेळेस मराठा साम्राज्याचा विस्तार सुरू झाला. पण दुर्दैवानं 7 वर्षामध्ये 1720 साली त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळेला त्यांचा मुलगा अर्थात बाजीराव पेशवे, थोरले बाजीराव, जे अपराजित योद्धा आपण ज्यांना म्हणतो, असे अपराजित योद्धा असलेल्या बाजीरावांना पेशवाईची वस्त्र शाहू महाराजांनी दिली. आता शाहू महाराजांचा बाजीरावांच्या प्रित्यर्थ एक खूप सुंदर वाक्य आहे किंवा एक पत्र सुद्धा आहे त्याच्याबद्दल असलेलं, की समजा जसं आपण कृष्णाचं उदाहरण म्हणतो की समजा मला अर्जुनाचं उदाहरण म्हणतो की मला एका ठिकाणी सैन्य दिलं आणि एका ठिकाणी कृष्ण दिला तर मी कृष्ण स्वीकारीन. तर शाहू महाराजांनी बाजीरावांच्या प्रित्यर्थ असं म्हणलं होतं की समजा मला 1000 सैन्य दिलं एका बाजूला आणि एका ठिकाणी राहू दिला तर मी राहू स्वीकारीन. कारण की त्यांना राहूंवरती इतका विश्वास होता आणि राहू कुठेही हरणार नाही त्यांना त्यांची गॅरंटी होती. राहूंनी त्यांच्या सबंध आयुष्यामध्ये 41 लढाया केल्या. 41च्या 41 लढायांमध्ये ते कुठेही एकदाही हारलेले नाहीत. सांगण्याचा उद्देश हाच आहे की राऊंडची जी काय बुद्धिमत्ता होती, त्या सगळ्या त्यांची जी लढाईची कौशल्य होते, या सगळ्या गोष्टींमुळे मराठा साम्राज्य जे काही महाराष्ट्रापुरतं मर्यादित होतं, महाराष्ट्राच्या काही भागापुरतं मर्यादित होतं, ते आता हळूहळू करत दख्खनेकडे सुद्धा आणि पूर्वेकडे सुद्धा वाढत चाललं होतं, उत्तरेकडे सुद्धा वाढत चाललं होतं. पण ह्या सगळ्यात पुन्हा एकदा आपल्या दुर्दैवानं आपल्या मराठा साम्राज्यामधील अनेक नेत्यांचं म्हणण्याच्या अनेक लढवयांचे हे एक दुर्दैव आहे की त्यांचा मृत्यू फार लवकर झाला. 1740 साली नर्मदेच्या तीरावर एक मोठं जे वादळ होतं, जे मराठा साम्राज्यामधून निर्माण झालेलं बाजीराव नावाचं जे वादळ होतं, ते नर्मदेच्या तीरावर कायमस्वरूपीसाठी शांत झालं. पण असं झालं नाही की बाजीराव गेल्यानंतर मराठा साम्राज्य संपलं. पण मराठा साम्राज्याचा उदय आपण बघितला, जर त्यांचं कारकीर्द बघितलं तर त्यांचा मुलगा अर्थात बाळाजी बाजीराव म्हणजेच नानासाहेब पेशवा यांनी अगदी भक्कमरित्या पेलला. नानासाहेब पेशव्यांच्या काळामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी घडल्या, इतकं साम्राज्य वाढलं की अटक ते कटक आपण जे वाक्य कायमस्वरूपी ऐकत आलो आहोत मराठा साम्राज्याबद्दल, ते नानासाहेब पेशव्यांच्या काळातच. सध्या अटकचा जो किल्ला आहे तो म्हणजे पेशावर मध्ये अटकचा किल्ला आणि कटक म्हणजे ओरिसा. इतका एवढा मराठ्यांचं साम्राज्य होतं, सगळीकडे संपूर्ण भगवा झेंडा होता. नानासाहेबांच्या काळामध्ये त्यांनी फक्त तेवढंच नाही, फक्त मराठा साम्राज्याचा विस्तारच नाही तर विविध भागातील म्हणजे पुण्यासाठी तर त्यांनी खूप पुणे वसवलं जे म्हणतात, पुण्याचं सगळं जे काही कारभार होता तो नानासाहेबांनी वसवला. पुण्याचे जनक किंवा पुण्याचे आपण नवीन म्हणजे मॉडर्न आर्किटेक्ट ऑफ पुणे आपण असं सुद्धा नानासाहेबांना 100% म्हणू शकतो. आपण जे स्मार्ट सिटी ज्या कन्सेप्ट म्हणतो, ज्या आपण आता प्रचलित आणतोय, त्या खऱ्या अर्थाने नानासाहेबांनी त्यावेळेला आणल्या होत्या. तर आपण त्यांचे पत्रव्यवहार वाचले तर आपल्याला लक्षात येईल. 1761 साली 14 जानेवारी 1761 साली खूप मोठा प्रसंग मराठा साम्राज्यावर ओढवला. तो म्हणजे अब्दाली, रोहिला, शुजाउद्दौला अशा सारख्या मोठमोठ्या शत्रू मराठा साम्राज्याच्या विरुद्ध लढण्यासाठी म्हणून सरसावले होते. मराठा साम्राज्य इतकं पसरत होतं की ह्या सगळे जे शत्रू होते एकमेकांचे, ह्या सगळ्यांना एकाला हरवण्यासाठी या सगळ्यांना एकत्र यायला लागलं. पण दुर्दैवाने 1761च्या आसपास नानासाहेबांची प्रकृती खूप बिघडली होती.
म्हणून त्यांनी त्यांचे मुलगा विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ यांना पुढे पाठवलं. 1761 ला पानिपताचं युद्ध झालं. पानिपताच्या युद्धामध्ये आपण जिंकणार ह्या भूमिकेमध्ये त्यांच्यासोबत 27 मराठा सरदार होते, ज्यामध्ये मल्हारराव होळकर असे अनेक सारे मुत्सद्दी आणि खूप कर्तृत्वान असे सरदार होते त्यांच्यासोबत. पण दुर्दैवानं पुन्हा एकदा मी मागासपासून जे आपण सांगत आलो आहोत की आपल्यामध्ये फितुरीचा जो दोष होता, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण पुन्हा एकदा खूप मोठं संधी घालवली आणि मराठा साम्राज्यातला सगळ्यात मोठा पराभव आपल्याला 1761 साली स्वीकारावा लागला. त्यावेळेस सदाशिवराव भाऊ जे कर्तबगार आणि सगळ्यात ताकदवर पेशवे ज्यांना म्हणलं जातं ते गेले, त्यासोबत विश्वासराव गेले आणि अनेक मराठा सरदार गेले. उरले फक्त महाडजी शिंदे, मल्हारराव होळकर आणि नाना फडणवीस. 1761 नंतरच्या युद्धानंतर नानासाहेबांची तब्येत प्रचंड खालावली आणि 1763च्या आसपास त्यांचा मृत्यू झाला शनिवारवाड्या पुण्यामध्ये. आता मराठा साम्राज्याचा एवढा विस्तार झाल्यावरती हे शिवधनुष्य कोण पेलणार, ह्या शिवधनुष्य कोण चालवणार असा प्रश्न असताना 16 वर्षाच्या मिसुरडही न फुटलेल्या अशा माधवरावांवरती पेशवाईचं जे काही वस्त्र होती ती त्यांना परिधान करायला लावली. माधवरावांची कारकीर्द ऐकताना मला 100% विश्वास आहे की तुम्हाला अंगावर शहारे नक्की येतील. आता माधवराव ज्यावेळेस आले त्यावेळेस त्यांना आंतरिक कलह इतका सहन करावा लागला की 16 वर्षात त्यांना आतल्या ज्या काही ग्रह कलह होते ते त्यांना सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करायला लागले. खरं तर नानासाहेबांनंतर पेशवा व्हायचा होता राघोबा दादांना. राघोबा दादा खरंच कर्तृत्वाने महान होते, याबद्दल दुमत नाही, पण त्यांचा तापट स्वभाव असल्यामुळं ते शासन करू शकतील का असा प्रश्न अनेकांना पडला होता. माधवरावांवरती ही जबाबदारी दिली. माधवरावांना आतले कलह सोडताना प्रचंड मोठ्या प्रमाणात कष्ट करावे लागले, पण हे कष्ट सहन करत असताना त्यांना राघोबा दादांनी फार चतुराईनं त्यांना काही काळासाठी अटकेत ठेवलं, त्यांना अटक करून ठेवली. ह्या अटक केल्यानंतर त्यांना स्वतःचा फायदा दिसू लागला, पण दुर्दैवानं त्यावेळेला निजाम पुन्हा एकदा त्याचं सगळं साम्राज्य आपल्याकडनं घेण्यासाठी, मराठ्यांकडनं घेण्यासाठी म्हणून दख्खनेतून आपल्याकडे चालत येत होता. चालत येत असताना त्याला असं वाटत होतं की आता काय नानासाहेब संपले आहेत, आता आपण जो भाग गमावला आहे तो पुन्हा एकदा मिळवू शकतो असं वाटत असताना राघोबा दादांनी निजामाच्या विरुद्ध लढाई पुकारली. परंतु राघोबा दादांना स्वतःचा काहीतरी फायदा दिसला आणि त्यांना पुन्हा एकदा सोडून दिलं, या आशेनं की निजाम आपल्यावरती हल्ला करणार नाही. पण सरतेशेवटी निजामाने हल्ला केला. तेव्हा गोदावरीच्या तटावरती राक्षस भुवनाची युद्ध झालं. राक्षस भुवनाचं युद्ध प्रत्येकाने, जर मी आता फार थोडक्यात सांगेन ही गोष्ट, पण जर तुम्ही हे वाचलं तर तुम्हाला खरंच कळेल राक्षस भुवनाचं युद्ध आपल्या मराठा साम्राज्यासाठी का एक टर्निंग पॉइंट ठरलं. राक्षस भुवनाच्या युद्धामध्ये ज्या वेळेला विठ्ठल सुंदर अर्थात निजामाचा जो सरदार होता तो राघोबा दादांवरती चालून आला. सगळा राघोबा दादांचा हत्ती जो होता तो संपूर्णपणे वेढला गेला. पण यावेळेला माधवरावांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा माधवराव स्वतः त्या लढाईत उतरले आणि राघोबा दादांनी त्यांनी वाचवलं आणि मराठा साम्राज्याचं जी काही लढाई होती ती पुन्हा एकदा ती रिवाईव्ह झाली. आणि माधवरावांचं जे काही कर्तृत्व होतं सगळ्यांना कळलं की हा जो लहान मुलगा आहे, आपण आता मुलगाच म्हणूयात, आपण त्यांना म्हणू नये तसं, पण लहान जो मुलगा आहे यांनी स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केले आणि हा पेशवा म्हणून घेण्यासाठी खरंच लायक आहे. माधवराव पेशवा आले, माधवराव पेशवा त्या गादीवर बसले. माधवराव पेशव्यांनी पुन्हा एकदा त्या सगळ्या जे काही आतले ग्रह कल होते सगळे सोडवले. राघोबा दादांच्या काही स्वभावामुळे आणि पुन्हा काही आतल्या द्वेषांमुळे जे मराठा सरदार विखुरले गेले होते ते पुन्हा एकदा एकत्र आणण्याचं काम हे माधवरावांनी त्यांच्या कारकिर्दीत केलं. आता माधवरावांचं खरं काम चालू कुठं होतं ही गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की 1665 ते 1669 या काळामध्ये त्यांनी 3 कर्नाटकच्या मोहिमा काढल्या. 3 कर्नाटकाच्या मोहिमामध्ये हैदर अली जो होता म्हणजे टिपू सुलतानचे वडील आणि टिपू सुलतान यांच्या विरुद्ध अशा लढाया केल्या की टिपू सुलतान एक करत खाली होत गेला. म्हणजे एकेकाळी जे हैदर अलीला घाबरायचे ते आता घाबरतच नव्हते, कारण की माधवरावांसारखा माणूस, माधवरावांचं वय त्यावेळेस साधारण किती 21-22च्या आसपास असेल, 22व्या वर्षाच्या आसपास तो माणूस ह्या सगळ्या हैदर अली सारख्या मोठ्या शासकाला तो हळूहळू हरवत चालला होता. 3 कर्नाटक मोहिमांमध्ये माधवरावांनी हैदर अलीचं नेस्तनाबूत केलं. हैदर अलीला आपण येतो तोपर्यंत पुन्हा एकदा आंतरिक कलह असे चालू झाले की पुण्यावरती अनेक हल्ले होत होते. आता नेमकं करायचं काय, पुण्यावर लक्ष द्यायचं की बाहेर लक्ष द्यायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये माधवरावांनी फार मोठ्या पद्धतीने शिताफीने काम केलं.
की त्यांनी पुण्याचा जे काही कारभार होता तो त्यांच्या मराठा सरदारांनी सोपवला. त्यांनी सांगितलं आधी घर आपलं सेफ राहायला पाहिजे, मग आपण बाकीच्या गोष्टींवरती विस्तार ठेवू. पुणे त्यांनी पूर्णपणे सेफ केलं, तटबंदी वगैरे सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी नीट बांधून घेतलं. त्याच्याबद्दलची पत्र खूप सुंदर पद्धतीने पेशवे दफ्तरामध्ये अवेलेबल आहेत. त्याबद्दल मी अगदी सविस्तरपणे सांगण्यापेक्षा, म्हणजे सविस्तरपणे मी सांगू का शकत नाही, कारण की ती पत्र जी आहेत ती अगदी त्याला कॉन्टेक्स्ट नेऊन लागतं, कारण की अनेक सारे कॉन्टेक्स्ट कनेक्ट केल्यावरतीच पत्र कळू शकतात. तर मी एक सांगतो की माधवरावांनी पुणे सगळं पूर्णपणे सेफ करून घेतलं आणि मग त्यांनी ठरवलं की आता आपण जायचं उत्तरेकडे. पानिपताच्या युद्धाच्या वेळेला आपण उत्तरेकडे जे होतो, अटक ते कटक साम्राज्य जे आपण सगळं म्हणत होतो, सगळं आपण संपवलं होतं. संपवलं म्हणजे संपलं होतं, म्हणजे आपलं त्यावेळेला जो दिल्लीवरती जो पकड होता तो सगळा संपला होता. तर आपल्याकडे काही पर्याय नव्हता. आपल्याकडे स्वतःचं पोट भरण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक मध्ये मराठा साम्राज्याकडे. मग आपण एवढं सगळं साम्राज्य सांभाळणार कसं, ह्या उद्देशानं माधवराव पुन्हा एकदा आले. पण माधवरावांनी 1771 नंतर जो उत्तरेकडे विस्तार चालू केला, सरते शेवटी दिल्लीपासून तर श्रीरंगपट्टणम एवढ्या अंतरापर्यंत पुन्हा एकदा सगळीकडे फक्त आणि फक्त भगवा ध्वज होता. ही प्रचंड मोठी गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं की महाडजी शिंदे जे होते, आपण त्यांची पुण्यामध्ये बघू शकता की शिंदे छत्रीपणे आणि महाडजी शिंदे म्हणजे आता ज्योतिरादित्य शिंदे आणि जे सिंधिया फॅमिली आहेत त्यांचे आपण म्हणूयात की मूळ पुरुष किंवा जे राणोजी शिंदेचे पुत्र, या सगळ्यांनी जे केलं, महाडजी शिंदे त्यांनी एक खूप सुंदर पत्र लिहिलं होतं की तुमच्याकडे मी कार्य देतो की उत्तरेकडचा विस्तार तुमच्याकडे असावा. आणि उत्तरेकडे महाडजी शिंदेच्या अधिपत्याखाली आपण पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला. लाल किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला ह्याचाच अर्थ पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनीच स्वप्न पाहिलं होतं की आपलं स्वराज्य, हिंदूंचं स्वराज्य निर्माण व्हावं. ते खऱ्या अर्थाने जर पूर्ण झालं असेल तर ते झालं माधवरावांच्या कारकिर्दीत. हे झालं माधवरावांची एक बाजू झाली की त्यांची लढवय्या बाजू झाली. पण माधवराव हे एक सच्चे हिंदू धर्मनिष्ठ होते. त्यांनी महाडजी शिंदे आणि तत्सम जे मराठी सरदार होते त्यांना एक खूप सुंदर पत्र लिहिलं होतं की त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलं होतं की तुमच्याकडे आम्ही जबाबदारी दिली आहे की तुम्ही काशी, मथुरा ह्यांसारखी जी ठिकाणे आहेत जी यवनांच्या हाती गेली आहेत ती पुन्हा एकदा घ्या आणि तिथं पुन्हा एकदा हिंदूंचं साम्राज्य निर्माण करा. तिथं पुन्हा एकदा आपली जी मंदिरं आहेत ती पुन्हा एकदा निर्माण करा. अनेक ठिकाणी जे आपण स्वतःचा गौरव हरवून बसलोय त्या पुन्हा एकदा निर्माण करण्याचे करा. माधवराव खरं तर वयाने 23-24 वर्षाच्या आसपास होते. त्यांचे सरदार होते 60 एक वर्षातले. महाडजी शिंदे त्याहून मोठे होते. महाडजी शिंदे आणि माधवरावांचं सगळ्यात सुंदर चित्र जर तुम्हाला पाहायचं असेल तर सारस बागेमध्ये कधी आलात तर गणपती मंदिराच्या करेक्ट मागच्या साईडला खूप सुंदर पद्धतीने मूर्ती कोरली आहे, तर तुम्ही तिथं बघू शकता. तर इतक्या मोठ्या वयाची माणसं सुद्धा माधवरावांचं ऐकत होती, कारण की माधवरावांचा डिसिप्लिन जो म्हणतो तो एखाद्या आर्मी ऑफिसर सारखाच होता. ते कधीही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत का मोठे आहेत असं बघत नव्हते. चुकला त्याला शिक्षा, स्वतः चुकले तर स्वतःला शिक्षा, अशा भूमिकेतून त्यांनी काम करत राहिले. आणि त्यामुळं मराठा साम्राज्य संपत आलं होतं असं म्हणत होते ते खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा विस्तारित झाले. माधवरावांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक धर्मकार्य केली. अनेक सारी त्यांनी पुन्हा एकदा धार्मिक स्थळं जी होती ती पुन्हा निर्माण केली. म्हणजे तेच पुन्हा एकदा स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं, संभाजी महाराजांनी ज्या कारणासाठी स्वतःचा जीव, त्यांना स्वतःचं बलिदान दिलं, अशा सगळ्या कारणांसाठी माधवरावांनी पुन्हा एकदा त्या सगळ्या गोष्टी जगवल्या. मराठा साम्राज्य पुन्हा एकदा जगवलं. त्यांनी अनेक सारी युद्ध लढवली. बाजीरावांनी एवढी नक्कीच युद्ध नसतील, पण बाजीरावांच्या तुलनेतच त्यांचं कार्य होतं की त्यांनी पुन्हा एकदा विस्तार एवढ्या पद्धतीने केला. त्यांना साथ मिळाली ती मराठा सरदारांची, महाडजी शिंदेसारख्या सरदारांची, नाना फडणवीसांसारख्या मुत्सद्दी माणसांची. नाना फडणवीसांसारख्या मुत्सद्दी माणसाचा पूर्णपणे वापर करून त्यांना अगदी तपशीलवार सगळ्या लढायांचा सगळ्या जे काही लेखाजोखा होता या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्याकडनं करून घेतल्या. या सगळ्याबद्दल तुम्हाला अगदी सविस्तरपणे वाचायचं असेल तर जी.एस. सरदेसाईंचं एक पुस्तक आहे, मराठा रियासत निग्रही माधवराव यांचा जो खंड आहे त्याबद्दल तुम्हाला या गोष्टी अगदी सविस्तरपणे माहिती तुम्हाला या गोष्टीतली मिळेल. अजून एक गोष्ट सांगायची अशी की माधवरावांच्या काळात त्यांनी अनेक सारे जे आर्किटेक्चर आपण म्हणतो की आपलं जे काही वास्तुकला होती ती पुन्हा एकदा रिवाईव्ह केली. बऱ्याच ठिकाणी त्यांनी घाट बांधले, बऱ्याच ठिकाणी मंदिरं बांधली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपण जर पाहायला गेलो तर महाबळेश्वराच्या नाही, वाईच्या इथं मेणावली घाट जो आहे तो माधवरावांच्या नंतर घडला, पण माधवरावांच्या वेळेस तो सँक्शन झाला होता. माधवरावांच्या मृत्यूनंतर तो घडला, पण माधवरावांच्या वेळेस तो सँक्शन झाला होता. आणि मेणावळी घाट हा आता बऱ्याच, खरं तर ही गोष्ट अभिमानाची नाही, पण बऱ्याच साऱ्या बॉलिवूड फिल्म्स आता त्यांच्या त्या गाण्यांमध्ये आणि ह्याच्यामध्ये वापरतात.
पण आपण पुन्हा एकदा त्या गोष्टी त्या ठिकाणी व्हिजिट करून पुन्हा एकदा आपलं जे गौरव आहे त्या गोष्टी अनुभवण्याची गरज आहे. आता माधवरावांच्या मृत्यूकडे येऊयात आपण, की माधवराव खूप कमी वयात गेले. पुन्हा एकदा जो आपल्याला मराठा साम्राज्याला लागला जो शाप होता तो पुन्हा एकदा वरती आला. शिवाजी महाराजांचं कारकीर्द फक्त 50 वर्षाची, कदाचित ते अजून 10 वर्ष जगले असते तर काहीतरी सिनारिओ वेगळा असला असता. संभाजी महाराज 33 वर्ष जगले. 1689 साली फितुरीमुळे त्यांचा मृत्यू झाला. कदाचित ते जास्त वर्ष जगले असते तर काहीतरी सिनारिओ वेगळा असला असता. 1740 मध्ये राऊंचा मृत्यू झाला. राऊंचा मृत्यू हा तर म्हणजे टर्निंग पॉइंटच ठरला आपल्या मराठा साम्राज्यासाठी, कारण की 1740 साली आपण जस्ट खरं उदयाला येत होतो त्यावेळेस संपलं. 1761 म्हणजे पानिपतचं युद्ध हे मराठा साम्राज्यासाठी खऱ्या अर्थानं टर्निंग पॉइंट ठरलं, की आपण 100 पुन्हा शून्यावरती आलो. ह्या कमी कारकिर्दीमध्ये 1773 मध्ये 1761 मध्ये ज्या वेळेला ह्यांनी माधवरावांनी पेशवाईचे वस्त्र परिधान केली त्यावेळेला त्यांनी जे कार्य केलं, दिल्लीपासून श्रीरंगपट्टणम पर्यंत आपलं मराठा साम्राज्य पुन्हा एकदा निर्माण केलं. मराठा सरदारांच्या त्यांना साथ मिळाली. अशा सगळ्या ह्याच्यामध्ये असताना त्यांना मोठा रोग झाला आणि 1772 साली वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी थेऊर येथे शेवटचा श्वास घेतला. थेऊर माझ्या घरापासून अगदी 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि ज्या ज्या वेळेला मी जातो थेऊरला त्या तिथंच रमाबाई पेशवे म्हणजे त्यांच्या पत्नी ह्या त्यांच्यासोबत सती गेल्या. तुम्ही जर कधी आलात तर ती जागा नक्की बघा, कारण की असं आहे त्या जागेवरती आल्यावरती मला आता खरं तर त्या गोष्टी नमूद करताना सुद्धा डोळ्यात पाणी आलं, कारण की ती जागाच तशी आणि त्यांचं कार्यच असं आहे की त्या ठिकाणी आलात तर तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची शांतता तुम्हाला 100% तिथे मिळेल. आणि शांतता मिळालं तर तुम्ही आज मी हे सांगताना खूप संक्षिप्त रूपात माधवरावांचा इतिहास सांगितला, कारण की माधवरावांवरती बोलायला गेलो आणि सांगायला गेलो. खरं तर माधवरावांबद्दल बोलण्याची माझी 100% पात्रता नाही, कारण की या माणसाचा इतिहासच फार मोठा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस त्यांच्याबद्दल वाचतो, ज्यावेळेस त्यांच्याशी ऐकतो, त्या गोष्टी त्यांना सांगतो त्यावेळेला एक भावनिक व्हायला होतं, कारण की 27 वर्षात आज मी 23 वर्षांचा आहे आणि मी काही केलं नाही अशी मला कधी ना जे सैनिक असतात, आता डॉक्टर अनुधरा आता आपल्याकडे आहेत, त्यांचे मिस्टर जे सैन्यामध्ये होते, असे अनेक माणसं, अशा अनेक वर्षांचा इतिहास आपल्या महाराष्ट्राला लाभलाय. अशा अनेक माणसांनी आपल्या देशासाठी स्वतःचे प्राण दिलेत. अशा सगळ्यांचा इतिहास आपण जेव्हा पाहतो त्यावेळेस आणि त्यांच्या जागांवरती ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झालाय अशा ठिकाणी गेल्यावरती भावनाविश व्हायला होतं. पण ह्या सगळ्यासाठी मी ह्याच आपल्या लेक्चरमध्येच मी एक गोष्ट नमूद करतो की अशा सगळ्यांच्या जागा ज्या समाध्या वगैरे आहेत त्या सगळ्या पुन्हा जीर्णोद्धार करण्याचं काम ही आमची संस्था करते. त्यासाठीच माधवरावांचा इतिहास वाचला मी आणि माधवरावांचं म्हटलं की आता आपल्याला या महान माणसाचा इतिहास पुन्हा एकदा समाजामध्ये प्रचलित करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही त्यांची ज्या ठिकाणी त्यांचं दहन झालं अशा थेऊरमध्ये आम्ही ती जी समाधी होती ती पुन्हा तिचं सगळी साफसफाई करून ती प्रचलित केली. त्याबद्दल आता आम्ही त्याचं काम सुरू आहे. असं करत 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 एक एक आम्ही या गोष्टीला जोडत जातो. पुन्हा विषयाकडे वळत फक्त मी शेवटी सांगतो की माधवराव हे मला वाटतं, म्हणजे माझ्या दृष्टीनं कदाचित माझं चुकत सुद्धा असेल, माझा अभ्यास सुद्धा कमी असेल तितका, पण मी सांगतो की शिवाजी महाराजांचं खऱ्या अर्थाने जर दुसरा अवतार जर कोण असतील तर ते माधवराव पेशवे होते. एवढ्या कमी कारकिर्दीमध्ये त्यांनी जे कार्य करून दाखवलं आणि 27व्या वर्षात आपण लिटरली म्हणतो की मिसुरड न फुटलेला व्यक्ती त्या पेशवे गादीवर बसला, पण असं लोकांना त्यांनी गप्प बसवलं ज्यांच्या दाढ्या सुद्धा मोठ्या होत्या. असं एक फार मोठं वाक्य एका काळी इतिहासकार म्हणून गेलेत. त्या 27 वर्षाच्या त्या मुलानं असं कार्य करून दाखवलं ज्याच्यामुळं आपलं मराठा साम्राज्य तरलं. त्यानंतर बरेच साऱ्या गोष्टी घडल्या. नारायणराव गेले, आपण 1818 साली युद्ध हरलो, 1818 साली नंतर मराठा साम्राज्याचं अधःपतन झालं पुन्हा एकदा फितुरीमुळे. पण मला असं वाटतं की मराठा जिनेसच्या माध्यमातून जो हा उपक्रम चालू झालाय, अशा या सगळ्यांच्या जी काही स्मृती आहेत, या सगळ्यांच्या जे काही आठवणी आहेत, या सगळ्यांच्या जे काही कारकीर्द आहेत, ही समाजातल्या प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जेणेकरून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज राजकारण्यांनी ह्या गोष्टी फार गडूळ करून टाकल्या, त्याच्यामध्ये जाती आणल्यात, पाती आणल्यात, धर्म आणलेत, या गोष्टी आणल्यात. या सगळ्या गोष्टी जर आपण बाजूला ठेवून ह्या गोष्टींचा इतिहास जर समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकलो तर कदाचित पुन्हा एकदा शिवाजी महाराज, बाजीराव, राऊ ह्या सगळ्यांनी जे मराठा साम्राज्याचं स्वप्न पाहिलं होतं ते पुन्हा एकदा निर्माण होईल अशी माझी इच्छा आहे. आणि मराठा जिनियसच्या माध्यमातून आपण हे पुन्हा एकदा जो काही विडा उचललाय तो आपण पुन्हा एकदा शेवटपर्यंत नेऊ शकू हीच इच्छा. धन्यवाद मला या संधी दिल्याबद्दल, आणि मला खऱ्या अर्थानं आज माधवरावांबद्दल बोलायला मिळालं हे माझं भाग्य समजतं. धन्यवाद.
छान, खूप सुंदर. मल्हार, एवढ्या लहान वयात आणि परत इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून एवढा अभ्यास खरंच खूप कौतुकास्पद आहे. तू तुझी थोडीशी माहिती मगाशी बोलता बोलता राहिली. मल्हार पांडे हा मेकॅनिकल इंजिनिअरच्या लास्ट इयरला आहे आणि लोणी काळभोर येथे कॉलेज आहे त्याचं. आणि त्याचा मगाशी अमित माहिती देत असताना आवाज जरा कमी होता, तर तो स्वराज्य आणि इन मराठी ह्याच्यासाठी तो स्तंभ लेखन करायचा. अजूनही करतो मला. येस, आता थोडं अजून सध्या माझं स्वतःचं पुस्तकाचं काम सुरू आहे, त्यामुळे सध्या जरा बंद झालंय त्या गोष्टी. वा वा, सुंदर. माझी एक अजून पण विनंती आहे की असेच आपल्याला इतके लोक भेटत जातील, नवीन नवीन कळत राहील. तर मला सगळ्या आपल्या सदस्यांची एक विनंती आहे की आपण खूप लोकांना आपल्या या ग्रुपमध्ये जोडावं, म्हणजे हा मोठा आपला एक छान कार्यक्रम होत राहील आणि नवीन नवीन माणसं जुळत राहतील. वेळेचा आपल्याला थोडासा छान वेळेवर झालंय सगळं. तर मी आता आशिषजी कुलकर्णींना आजच्या कार्यक्रमाची सांगता कराव्यास सांगेन. आणि मध्येच मी एक रवीजींचा एक रवीजी आलेत, तर त्यांचा एक थोडासा मला उद्बोधन करतील आणि मग विषय संपवू हम. नमस्कार, मैं रवि कुमार बोल रहा हूँ। बहुत सारे लोगों को मालूम होना चाहिए भारत के इतिहास में कि अंग्रेज ने मुगल लोगों से लड़ाई नहीं की। भारत वो हर स्थान पर उत्तर से लेकर दक्षिण तक मराठा लोगों से ही युद्ध करते रहे। भारत भर विशाल एक साम्राज्य था तो मराठाओं का था, और इस पर हर भारतीय को गर्व होना चाहिए कि देश भर में अगर भगवा ध्वज फहराया गया उस कालखंड में खराब स्थिति में, तो वो मराठा लोगों के साथ के कारण है। इसलिए तमिल के बहुत बड़े कवि सुब्रमण्य भारती ने मराठाओं के वीरता के ऊपर बहुत अच्छा कविता लिखा है। और दूसरा एक है कि बहुत सारे लोग अंग्रेजों के और मुगल लोगों के खिलाफ लड़ते समय केवल अपना छोटा सा राज्य बचाने के लिए लड़ रहे थे। पूरे देश भर में हिंदवी स्वराज लाना है, देश को बचाना है। देशभक्ति के कारण केवल मराठा लोग, वो भी शिवाजी के बाद ही ये हुआ। आज अगर भारत एक है तो उसके लिए हम ऋणी है मराठा लोगों के लिए, शिवाजी के लिए। उन्होंने वो बीज हमारे में डाला कि देश के लिए लड़ना चाहिए, धर्म के लिए लड़ना चाहिए। समर्थ रामदास ने भी यही कहा है कि धर्मासाठी लड़ावे। तो धर्म के लिए और देश के लिए लड़ने का ये पिछले 1000 साल में अगर किसी ने दिया है तो वो मराठा साम्राज्य के समय हुआ था। धन्यवाद। रवी जी, बहुत बहुत धन्यवाद. आशिष जींना मी विनंती करते कार्यक्रम. कोणाला काही प्रश्न विचारायचे तर 5-10 मिनिट द्या. हा, बरोबर. थोडे दोघांनाही प्रश्न कोणाला विचारायचे असतील किंवा आपली मतं काही विशेष सांगायची. फक्त 2. नमस्कार, मी प्रभाकर तिजारे. हा, माझं असं मत आहे की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जे इतिहास उलगडायला पाहिजे होतं तो उलगडला गेला नाही. 1947 नंतर मुद्दामून, म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांना पण मुस्लिम समस्या कशी हँडल करावी किंवा मुसलमानांना आपण कसं त्यांच्याबरोबर एकसंधता आणता येईल याच्याबद्दलचा जो संभ्रम होता तो 47 पासून आजपर्यंत आहे. परंतु जो नवीन जनरेशन आहे त्याला यातलं काहीच माहित नाही. म्हणून जर आपण इतिहास हा सगळा आपला विजयी इतिहास, जो पराजित इतिहास म्हणून आपल्याला सांगितला, तो जर प्रत्येकाने छोट्या छोट्या कालखंडामध्ये आपण जर सांगत गेलो तर तो आपल्याला एक कंटिन्युटी आपल्या इतिहासाची आणि सगळ्या लोकांना याच्याबद्दल खऱ्या अर्थाने जो आपण खरा इतिहास सांगायला पाहिजे होता तो जो इतिहासाच्या पुस्तकात सांगितला गेला नाही, त्याच्या संदर्भात जर काही आपण प्रयोगशीलता केली तर जास्ती बरं होईल. नक्की तिजारेजी, आम्ही नक्की ह्याच्यावर विचार करू आणि एक सिरीज टाईप काही ठेवता आली तर बघूया. अजून कोणी प्रश्न विचारायचा मला? अनुराधा, मी एक जरा या विषयावरती जरा थोडंसं बोलू का? तसेच आपल्या प्रभाकरजींनी मुद्दा मांडलाय तो. आपला पुण्यामध्ये एक संस्था आहे आणि
बंगलोरमध्ये पण एक संस्था आहे संयुक्त भारत नावाची. तर हा जो इतिहास आपल्यापर्यंत जो पोहोचलेला नाही, तो त्यासाठी ते काम करतायत. आता ते ट्विटरवरती तुम्ही जर ऍक्टिव्ह असाल तर ह्या गोष्टी दिसतील, किंवा मी थोड्या वेळाने अनुराधाताईंना मी ते लिंक पाठवतो, जेणेकरून त्या गोष्टीला जॉईन होता येईल. बराच सारा इतिहास हा वेगवेगळ्या भाषांमध्ये लिहिला गेलेला आहे. दुर्दैवानं त्याचं ट्रान्सलेशन आतापर्यंत झालेलं नाही, किंवा ट्रान्सलेशन होऊ दिलं नाही असं आपण म्हणूयात. तर यासाठी काम करतायत. तर तुमच्या ओळखीपैकी कोणी असतील जे ट्रान्सलेट करू शकत असतील, तमिळ टू मराठी, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू तमिळ, असे जे लोक असतील, यांना कुणा आम्हाला जोडून दिलं तर आम्हाला जी पुस्तकं आहेत ती आम्हाला समाजाच्या अगदी शेवटच्या घटापर्यंत पोहोचायला आम्हाला त्या गोष्टी मदत होईल. आणि आमचा सुद्धा प्रभाकरजी हाच उद्देश आहे की इतिहास जो आपला जो उलगडला गेला नाहीये काही राजकीय कारणांमुळे, तो उलगडण्यासाठी म्हणून एक टीम आता आम्ही डेव्हलप करतोय. आणि टीम मध्ये साधारण आता सुद्धा 60 लोक काम करतात ह्यासाठी, ट्रान्सलेशनसाठी वगैरे वगैरे. तर यासाठी तुमच्यापैकी ओळखीपैकी कोण असतील तर आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आणून दिलं तर खूप बरं होईल, जेणेकरून आपला जो उद्देश आहे सर ते शेवटी आपला इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचणं हा सफल होईल. फार छान. नक्की. अनुराधा जी, मेरा एक निवेदन है, क्या हम लोग ऐसे जैसे अनुष्ठान है और जहां जहां पर ऐसे मराठ समाज के लोग जैसे कि बैंगलोर, चेन्नई, यूके, अलग अलग कंट्री में रहते, मगर उनका समाज है और वहाँ एक प्रेसिडेंट, सेक्रेटरी, इस प्रकार के लोग हैं और सोशल काम करते रहते, तो ऐसे लोगों को इकट्ठा करके एक परिचय वर्ग कर सकते हैं क्या, ऐसे हमारे मंथली मीटिंग में? तो ऐसे क्या होगा, तो बहुत सारे लोग अपने एक दूसरे के संपर्क में आएंगे, तो ये कर सकते. जरूर जरूर, बहुत अच्छा विचार आहे. प्रयत्न करेंगे अवश्य. मला इथे एक गोष्ट अजून सांगायची. आपला जसा मराठी जीनियस आहे तसाच एक हिंदू जीनियस ग्रुप पण आहे आपला. त्याच्यात कालचा कार्यक्रम इतका सुंदर झाला आणि दोन्ही वक्ता एवढ्या सुंदर बोलल्या, छान बोलल्या, पण आपल्यापैकी कोणी म्हणजे जॉईन नाही केलं होतं. तर ह्यापुढे रिक्वेस्ट आहे सगळ्यांची की आपण जेव्हा मराठी जीनियसवर कोणतंही लिंक टाकतो तर ते नक्की एकदा म्हणजे ऐकावं सगळ्यांनी. असं चांगलेच कार्यक्रम आपण देतो मुद्दामून की सगळ्यांनी ऐकावं. तर संख्याच्या दृष्टीने नाही, पण नवीन नवीन गोष्टी कळण्यामध्ये खूप उपयोग होईल. तर माझी रिक्वेस्ट आहे की जर मराठी जीनियसवर जो कोणता पण कार्यक्रम टाकला जातो तो कमीत कमी एकदा ऐकायचा प्रयत्न करावा, कारण तो महिन्यातनं एकदाच असतो. प्रत्येक आपला मराठी जीनियस, हिंदू जीनियस आणि अजून काही विशेष असेल तरी पण आम्ही त्याच्यात टाकत जाऊ. तर तुम्ही नक्की बघण्याचा प्रयास करावा. आता आशिष जी आहेत. अनुराधाजी, 1 मिनिट, परवानगी आहे आपली तर मी 2 शब्द बोलू? बोला नक्की. कालचं जे हिंदू जीनियस प्रोग्राम बद्दल अनुराधाजी आता सांगत होत्या, 2 वक्ता नेहमीप्रमाणे होत्या त्याच्यात, दोन्ही बायका. तर एका ह्यांनी वक्तांनी सांगितलं, शी स्पोक अबाउट गेटिंग इलेक्ट्रिसिटी फ्रॉम न्यूक्लिअर एनर्जी, आणि इट इज टोटली पोल्युशन फ्री अँड व्हेरी चीप. आणि त्या इलेक्ट्रिसिटीच्या उपयोगाचं आपण कसं फायदा घेऊ शकतो, स्पेशली इन रुरल एरियाज. आणि म्हणजे तुम्हाला शेतासाठी किंवा इवन जनावरांसाठी, पाणीसाठी, पाण्याचे सोर्सेस, विजेचं हे सर्व कसं उपयोग मध्ये आणू शकतो आपण, ह्याच्याबद्दल खूपच सुंदर त्या वक्तांनी सांगितलं होतं. मला म्हणजे खरंच मनात थोडस असं हे वाटते, वाईट वाटते इनफॅक्ट, की जास्ती लोक ऐकू नाही शकले. एनिवे मी त्याचं रेकॉर्डिंग आहे, मी रेकॉर्डिंग पाठवीन, तर रेकॉर्डिंग तरी सगळे लोक ऐकून घ्या अँड ट्राय टू गेट बेनिफिट ऑफ दीज थिंग्स. द अदर स्पीकर काल त्याही खूप छान बोलल्या. तुलसीचे झाड आहे त्याचे वैशिष्ट्य, आणि कसं 2 पानं 3 पानं रोज तुम्ही तुलसी खाल्ले तर युअर इम्युनिटी लेवल गोज अप व्हेरी हाय. आणि तुळशीचे अजून काय काय फायदे आहेत हे सर्व सांगितलं त्यांनी. आणि मेन टॉपिक त्यांचं होतं हाऊ टू बी अ पॉझिटिव्ह सिटिझन अँड टेक इंडिया फॉरवर्ड, की प्रत्येकाने आठवड्यातनं एक चांगलं काहीतरी काम करायचं ज्यांनी आपण आपल्या भारताच्या देशाचं नाव उज्ज्वल करू शकतो आणि आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. आपल्या याच्यात 130 करोड लोक आहेत, 20% लहान मुलं आहेत, त्यांना सोडून द्या. बाकी लोक जे आहेत ना, कमीत कमी 100 कोटी जे आहेत, प्रत्येकाने काहीतरी आपापल्या लेवलवर काहीतरी करायचं ज्यांनी आपण आपल्या देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो. हे असं प्रत्येकाने प्रयत्न केलं तर खूप आपण आपल्या देशाचं नाव बाहेरच्या देशांमध्ये, विदेशांमध्ये, सगळीकडे आपण
नाव हे करू शकतो आणि स्वतःलाही आपल्याला मनाला समाधान वाटते की आपण काहीतरी केलं. सो माझी रिक्वेस्ट आहे, आम्ही वेगवेगळ्या टॉपिक्सवर प्रोग्राम अरेंज करत असतो. मराठी जीनियस म्हणा, गुजराती जीनियस, उत्कल जीनियस आहे, तेलुगू जीनियस, तामिळ जीनियस आणि हिंदू जीनियस. तर सगळे लोक सगळे प्रोग्राम अटेंड करू शकतात. पुष्कळ कार्यक्रम इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये असतात. तर एनीवन कॅन अटेंड एनी प्रोग्राम. असं नाही की मराठी जीनियस म्हणजे फक्त मराठी लोकांनीच ऐकायचं. आता आपल्या इथेच आहेत रवी कुमारजी, ते मूळचे मद्रासी तामिळ भाषेचे आहेत, पण त्यांना मराठी येते, हिंदी सगळे भाषा माहित आहे त्यांना. जगन्नाथजी आहेत, मोठे उदाहरण आहेत. ही इज बेसिकली फ्रॉम ओरिसा बट लिव्हिंग इन गुजरात आणि मल्लिकाजी स्वतः पण मराठी ऑल्सो. आणि तसेच नरेंद्रनजी पण आहेत, त्यांच्या व्हिडिओ पण आहे, नेहमी हसत असतात, हसमुख चेहरा आहे त्यांचं. आणि त्यांना ते चेन्नईचे आहेत, पण हिंदी, मराठी आणि उत्कल म्हणा, कोणची भाषा म्हणा, ही विल बी प्रेझेंट. आणि आता मराठी जीनियस मध्ये त्यांना मराठी पण येते. ते बोलत नाही आमच्याशी जास्ती, पण माहित आहे त्यांना मराठी. तर माझी रिक्वेस्ट आहे, सगळ्या लोकांनी सगळ्या भाषेचे प्रोग्राम्स अटेंड केले तर वी विल हॅव अ व्हेरी बिग युनिटी इन आवर डायव्हर्सिटी. सो दिस इज माय सिन्सिअर रिक्वेस्ट, सर्वांनी सगळे प्रोग्राम्स अटेंड करावे. थँक्यू अनुराधाजी. थँक्यू मल्लिकाजी. आणि मी मल्लिकाजींचं पण कौतुक करते की त्या पण तमिळ आहेत मल्लिकाजी. मी म्हणजे असं हे विचारलं नव्हतं कधी, पण त्या इतक्या सुंदर लग्न होऊन मातृभाषा तमिळ आहे, तरी सुंदर मराठी बोलतात. महाराष्ट्रामध्ये मराठी म्हणते. जन्म झालं गुजरातमध्ये म्हणून मी गुजराती पण आहे आणि तसे मूळची भारतीय आहे. ओके, ते मुख्य आहे. नमस्कार आशिषजी, आपण आहात? आहे, मी इकडेच आहे. थोडा इंटरनेट प्रॉब्लेम आहे म्हणून व्हिडिओ चालू केलेला नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. हा, तर आजच्या या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे दिलेलं आहे. खरोखरच चांगला कार्यक्रम आणि उत्कृष्ट माहिती आज आपल्या दोन्ही वक्त्यांनी दिली. मी त्या दोघांचेही मनपूर्वक आभार मानतो. सर्वप्रथम श्री मधुसूदन नेनेजी आणि त्यानंतर श्री मल्हार पांडे या दोघांनी एक नवीन विषय आपल्या समोर आणला आणि सगळ्यांनाच मला असं वाटतं की हे ऐकताना खूप आनंद मिळाला. विशेषतः माधवराव पेशव्यांबद्दल जे काही विषय केला गेला त्याबद्दल सावरकरांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की सर्वश्रेष्ठ पेशवा जर कोण असेल तर माधवराव पेशवा आहे. अनेक लोकांना बाजीरावांचं नाव घेतात, थोरले बाजीरावांचं, पण सावरकरांनी विश्लेषण केल्यानंतर आणि अभ्यासपूर्वक त्यांचा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी असं नमूद केलेलं आहे की सर्वश्रेष्ठ पेशवा म्हणजे माधवराव पेशवे, थोरले माधवराव पेशवे. आजच्या या कार्यक्रमामध्ये हे दोघंही वक्ते वेळ काढून उपस्थित राहिले म्हणून त्यांचे मनपूर्वक आभार. तसंच कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करण्याबद्दल आणि आयोजन करण्याबद्दल डॉक्टर अनुराधा यांचंही आभार मानतो. तसंच मल्लिकाजी यांनीही आयोजन याच्यामध्ये केलेलं आहे, त्यांचे आभार. फक्त मला त्यावेळेस आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळे गणपती वंदना कोणी म्हटली ते माझं नाव लक्षात येत नाहीये, ते ऐकून नाही आलं त्यावेळेस मला. चालेल. रुचा पेठे. रुचा पेठे, तिचे आधी मनपूर्वक आभार. तसेच रवीजी यांचं मार्गदर्शन सगळ्यांना नेहमीप्रमाणे लाभलेलं आज सुद्धा रवीजींचे आभार. आणि अर्थात सर्व श्रोत्यांचे जे आज इथे आपल्यामध्ये उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. रवीजी शांति मंत्र करें. हाँ जी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम शांति. सभी को धन्यवाद.